सो हाय स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये आपण लोकस आणि स्ट्रेट लाईनचे 2019चे जेईई मेन्स क्वेश्चन अटेम्प्ट करतो. यामध्ये पारे टोटल जो काउंट होता शिफ्टचा तो होता 16. जानेवारीमध्ये 8 शिफ्ट अँड एप्रिलमध्ये परत 8 शिफ्ट. आणि टोटल जो क्वेश्चनचा काउंट होता तो होता 19. लाईक तुम्ही कम्पेअर करू शकता शिफ्टचा काउंट आणि क्वेश्चनचा काउंट. ऑन अन ॲव्हरेज तुम्ही इथे एक क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता लोकस आणि स्ट्रेट लाईनमधून. आता या एक्झॅक्टली हा जो काही सेशन आपण इथे कंडक्ट करतोय, ओके, तर या सेशनचं स्ट्रक्चर कसं असेल पहा. मी तुम्हाला काय इथे इन्स्ट्रक्शन देतोय. तर हा सेशन कोण अटेंड केला पाहिजे पहा, ज्यांचं स्ट्रेट लाईनचा लोकसचा थेरोटिकल कंटेंट व्यवस्थित रिवाइज झालेला आहे, ओके, ज्यांनी ठीकठाक अमाऊंट ऑफ एमसीक्यूज ऑलरेडी सॉल्व्ह केले आहेत. म्हणजे असं तर नाही होऊ शकत ना की तुम्ही स्ट्रेट लाईन प्रिपेअर केला आणि डायरेक्टली जेईई मेन्सचे क्वेश्चन करणार, प्रिव्हियस जेईई मेन्सचे क्वेश्चन. हे तर रेकमेंडेड नाहीये. ओके, सो करेक्ट स्टेप काय पहा, तुम्ही आधी स्ट्रेट लाईन लोकसचं प्रिपरेशन करताय, थेरोटिकल स्टडी सर्व आर्टिकल्स कव्हर करताय, त्यावरती बेस्ड काही एमसीक्यूज करताय, लाईक 50, 60, 70, 80 जो काही तुमचा काउंट असेल. ओके, सो मी तर इथे रेकमेंड करतो मिनिमम 50 एमसीक्यूज तर तुम्ही कराच. म्हणजे इतकं सर्व प्रिपरेशन झाल्यानंतर ना रे तुम्ही हे जेईई मेन्सचे क्वेश्चन केले पाहिजे 2019 ॲज वेल एज 2020. ओके, आता इन केस जर का तुमचं स्ट्रेट लाईनचं थेरोटिकल कंटेंट प्रिपेअर नसेल किंवा एमसीक्यूज तुम्ही आत्तापर्यंत केले नसाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओचा लिंक मिळेल ज्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनचे सर्व आर्टिकल्स मी इथे रिवाइज करून दिलेत. रिवाइज बोलण्यापेक्षा सर्व आर्टिकल्स एक्सप्लेन करून दिलेत व्यवस्थित. त्याच्यानंतर काही सेशन्स आहेत एमसीक्यू सॉल्विंग सेशन्स, ते तुम्हाला तिथे मिळतील. मग ते सर्व एमसीक्यूज आधी तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर हे PYQs तुम्ही इथे अटेम्प्ट करू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करू शकता. ओके, आता हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणे म्हणजे फक्त सेशन तुम्ही पाहणे असं नाहीये बरं. ओके, तुम्ही आधी पाहून घ्या, समजून घ्या. मी तुम्हाला असं इथे असं सजेस्ट करतोय की हा जो PDF आहे ना, या PDFचा, ओके, किंवा या सर्व क्वेश्चनचा जो PDF आहे तो मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. यामध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन मिळतील. ओके, हिंट किंवा सोल्युशन बिलकुल नाहीये. सो टोटल 19 क्वेश्चन आधी तुम्ही स्वतः अटेम्प्ट करा. जसं की तुम्ही एक्झाम देताय त्याप्रमाणे तुम्ही अटेम्प्ट करा. तुमचे जे काही आन्सर्स असतील ते तुम्ही एका पेपरवरती नोट करा. या स्लाइडच्या एकदम लास्ट पेजवरती तुम्हाला आन्सर्स मिळतील. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा आणि तुमचा जो काही करेक्ट अटेम्प्टचा काउंट आहे, ओके, तो तुम्ही कमेंट करा. हे पहा, कमेंट नाही केलं तरी चालेल, मी जस्ट रिक्वेस्ट करतो तुम्हाला की कमेंट करून द्याल. ओके, बट त्याच्याने तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की तुमचं प्रिपरेशन कोणत्या लेवलवरती आहे. तर पहा मुलांना, आता डिस्कशन आपण स्टार्ट करूया क्वेश्चनचं. सी क्वेश्चन नंबर 1 हिअर. काय बोलतात, अ ट्रायंगल हॅज अ वर्टेक्स 1,2. पहा, एक ट्रायंगलचा वर्टेक्स बोलतात ते 1,2. ठीक आहे, तर पुढे ते असं सांगतात पहा, अँड मिड पॉइंट्स ऑफ 2 साइड्स थ्रू इट. म्हणजे यापासूनच जे पास होतात ना अशा 2 साइड्सचे त्यांनी मिड पॉइंट दिलेले आहेत. तर एक पॉइंट आहे पहा -1,1. फर्स्ट मिड पॉइंट -1,1 आणि सेकंड जो मिड पॉइंट आहे 2,3 आहे. 2,3 आहे. ओके, तर ते विचारतात सेंट्रॉइड काय म्हणा, या ट्रायंगलचा सेंट्रॉइड काय आहे. हे पहा, सेंट्रॉइडचा जो कोऑर्डिनेट असेल तो x, y असं मी इथे अज्युम करतोय. सेंट्रॉइडच्या कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला सर्वांना माहिती पहा, x = x1 + x2 + x3 होल डिवाइड बाय 3. ओके, सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज गिवन बाय y1 + y2 + y3 होल डिवाइड बाय 3. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा मिड पॉइंट आहे. ओके, या 2 पॉइंटचा हा मिड पॉइंट आहे. सो बाय युजिंग मिड पॉइंट थिअरम तुम्ही हा पॉइंट फाइंड करू शकता. याला मी x2 y2 बोलतोय बरं. आय एम कन्सिडरिंग दिस ॲज x1 y1. याला मी x1 y1 ट्रीट करतोय. x1 + x2 बाय 2 कराल तर हा पॉइंट मिळतो. ओके, सो एक इक्वेशन मिळेल तुम्हाला. सो x2 चा व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता इथे. सेम y2 चा व्हॅल्यू फाइंड करू शकता बाय युजिंग मिड पॉइंट थिअरम. इव्हन हा पण जो पॉइंट आहे ना रे, याला मी x3 y3 बोलतोय. ओके, सो हा जो काही आहे तो मिड पॉइंट जर का असेल, ओके, या 2 पॉइंटचा हा जर का मिड पॉइंट असेल, बाय युजिंग मिड पॉइंट थिअरम x1 + x3 बाय 2 कराल तर तुम्हाला हा पॉइंट मिळाला पाहिजे. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे x3 चा व्हॅल्यू मिळेल मुलांना. ओके, x1 तर माहिती आहे, x3 अननोन आहे. डिवाइड बाय 2 = 2 जर का तुम्ही कराल बाय डिफॉल्ट तुम्हाला x3 आणि सेम वे मध्ये y3 मिळेल. आणि याच्यानंतर तर प्रोसेस माहितीच आहे तुम्हाला, x1 + x2 + x3 डिवाइड बाय 3 कराल तुम्हाला या सेंट्रॉइडचा x कोऑर्डिनेट मिळेल. सेंट्रॉइडला इथे जस्ट g मेन्शन करतोय मी. ओके, सेम y1 + y2 + y3 डिवाइड बाय 3 कराल तुम्हाला सेंट्रॉइडचा y कोऑर्डिनेट मिळेल. नाउ सी क्वेश्चन नंबर 2. पारे, या सेशन मध्ये मी तुम्हाला हिंट देत राहीन. एकदम जे सोपे क्वेश्चन्स आहेत, इझी वाले क्वेश्चन्स आहेत, मी त्याची हिंट देत राहीन. ओके, आणि जो खूपच जास्त ट्रिकी क्वेश्चन आहे मी तो एंड पर्यंत एक्सप्लेन करेन तुम्हाला. आता याच्यामध्ये काय विचारतात पहा, लाईन्स आर ड्रॉन पॅरलल टू दी लाईन 4x - 3y + 2 = 0 ॲट अ डिस्टन्स 3,5. ती जी लाईन आहे ना रे, 4x - 3y, 4x - 3y + 2
इज इक्वल टू 0. सो ही लाईन पहिले तर तुम्ही ड्रॉ करा, पाहून घ्या की एक्झॅक्टली ती कुठे आहे. मला असं वाटतं पहा, हा जो 3y जर का मी एका साईडला टाकेन ना, सो मला हा इक्वेशन असा मिळेल 3y इज इक्वल टू 4x प्लस 2 मिळेल. 3 तिकडे जाऊन डिवाइड करा हवं तर. सो y इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 3 इंटू एक्स प्लस 2 डिवाइड बाय 3. याच्यामध्ये तुम्हाला समजेल पहा, y इज इक्वल टू mx प्लस c फॉर्मॅट आहे. स्लोप हा 4/3 म्हणजे स्लोप अँगल ऑफ इन्क्लिनेशन अक्यूट असला पाहिजे. y इंटरसेप्ट 2/3 म्हणजे असेल इथे कुठेतरी 2/3. सो मे बी लाईन अशी काहीतरी आहे. ओके, मग क्वेश्चन काय विचारतोय माहिती का, की या लाईनला पॅरलल अशी एक लाईन ड्रॉ करायची, मे बी कुठे असेल ती पॅरलल लाईन अशी ड्रॉ करायची आपल्याला. ओके फाईन, बट त्या लाईनचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इट शुड बी इक्वल टू 3/5. त्या लाईनचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन शुड बी इक्वल टू 3/5. पण हा जो लाईन आहे ना रे 4x मायनस ऑफ 3y प्लस 2 इज इक्वल टू 0 प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, याला जर का तुम्ही पॅरलल लाईन ड्रॉ कराल ना, फक्त इथे 2 च्या जागी काहीतरी दुसरा कॉन्स्टंट बनेल, c1 किंवा c2 किंवा काही बनेल c. से फॉर एक्झाम्पल मी याला पॅरलली असा शिफ्ट करतो इथेपर्यंत, सो दॅट ओरिजिन पासून त्या लाईनचा जो डिस्टन्स आहे, हा वाला जो डिस्टन्स आहे, दिस शुड बी इक्वल टू 3/5. हा डिस्टन्स 3/5 असला पाहिजे. मी इथे 0,0 इथे मार्क करतोय. ओके, आणि हा जो लाईन आहे ना, या लाईनचा इक्वेशन हा 4x ओके मायनस ऑफ 3y प्लस c इज इक्वल टू 0 असं असला पाहिजे. फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफर करते, 2 च्या जागी मी c करतो इथे फक्त. ओके, ना जस्ट अप्लाय डिस्टन्स फॉर्म्युला हियर. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन इट शुड बी इक्वल टू 3/5. ओके, सो इथे 3/5 मार्क करतो मी. 3/5 हा डिस्टन्स आहे, बट डिस्टन्सचा फॉर्म्युला काय रे, a x1 प्लस b y1. करेक्ट ना, हा पॉइंट याच्यामध्ये टाकत असतो ना आपण. सो a इंटू x1 व्हॅल्यू इज 0 ओके प्लस b y1 व्हॅल्यू इज अगेन 0 ओके प्लस c असतो. ओके, होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर. 4 स्क्वेअर 3 स्क्वेअर कराल तर ऑटोमॅटिकली 5 बनेल ना, 25 बनेल अंडर रूट मध्ये, जो की 5 बनतो. सो हा 5 आणि हा 5 कॅन्सल करा मुलांना. तुम्हाला इथे ना c चा व्हॅल्यू ना मॉड c चा व्हॅल्यू हा 3 मिळेल. येस, दॅट मीन्स c व्हॅल्यू इज इक्वल टू प्लस और मायनस 3. म्हणजे ते आपल्याला असं सजेस्ट करतात की असे दोन लाईन्स आहेत पहा ना, सीच्या दोन व्हॅल्यू येतात ना, सीच्या दोन व्हॅल्यू येतात. सो एक लाईन आहे पहा 4x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. सेकंड लाईन आहे 4x मायनस 3y मायनस 3 इज इक्वल टू 0. मग ओरिजिन पासून 3/5 डिस्टन्स वरती अशा दोन लाईन कशा होऊ शकतात पहा. एक तर लाईन हे पहा, याला पॅरलल करतोय मी इथे ऍट अ डिस्टन्स 3/5. फाईन, मी याला पॅरलल या डायरेक्शन मध्ये पण तर करू शकतो ना, सच दॅट दिस डिस्टन्स इट शुड बी इक्वल टू 3 डिवाइड बाय 5 असं पण तर होऊ शकतं ना. सो अशा दोन लाईन्स आहेत असं ते आपल्याला सांगतात. आणि क्वेश्चन आपल्याला असा विचारतोय पहा की विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाईज ऑन दॅट लाईन. म्हणजे या 4 पॉईंट मधला कोणता पॉईंट ना, त्या दोन्ही मधला कोणता तरी एका लाईन वरती लाय करतो. तुम्हाला काय करायचं रे, दोन्ही लाईनचे इक्वेशन तर तुम्हाला मिळालेच नाही तर. ओके, काय रे, एका लाईनचं इक्वेशन 4x मायनस ऑफ 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. फाईन, सेकंड लाईनचं इक्वेशन 4x मायनस ऑफ 3y मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0. तुम्हाला फक्त हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे सबस्टिट्यूट करायचे आहेत. जो ऑप्शन सॅटिस्फाय करेल ना या दोन्ही मधला कोणत्या तरी एका इक्वेशनला, ओके, तो आपला आन्सर असेल. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 2. ओके, तर यानंतर पाहिलं नेक्स्ट क्वेश्चन. काय बोलतात क्वेश्चन मध्ये, अ स्ट्रेट लाईन एल ॲट अ डिस्टन्स 4 युनिट्स फ्रॉम ओरिजिन. बरे, ओरिजिन वरतून 4 युनिट वरती एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. ओके, ठीक आहे, तर एक लाईन जस्ट मी इथे ड्रॉ करतोय पहा. ओके, तर ओरिजिन पासून हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स 4 असला पाहिजे. इतकं फक्त आपल्याला मॅच करायचं पहा. हा डिस्टन्स, दिस डिस्टन्स शुड बी 4. ओके, ठीक आहे, चलो. वाटत तरी मला की हा नॉर्मल फॉर्म असला पाहिजे, बिकॉज परपेंडिक्युलर पण दिला, ओके, लाईन पण दिला, मे बी हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन मे बी दिला असेल त्याने. ठीक, मी पुढे वाचतोय पहा. पुढे काय बोलतात रे ते, a straight line L at a distance 4 units from origin makes positive intercepts on the coordinate axis. ठीक आहे ना, x आणि y axis वरती पॉझिटिव्ह इंटरसेप्ट करतोय, म्हणूनच लाईन आपण असं ड्रॉ केलाय ना. and the perpendicular from origin to this line it makes an angle of 60 degree with the line x plus y is equal to 0. हे पहा, ही लाईन तुम्हाला फक्त ड्रॉ करता आली पाहिजे. आता x plus y is equal to 0 वाली ही लाईन आहे, ग्रीन वाली. दिस x plus y is equal to 0 वाला लाईन. ओके, या लाईनचा तुम्ही स्लोप पाहाल तर तो बनतो -1. दॅट मीन्स अँगल ऑफ इन्क्लिनेशन शुड बी 135 डिग्रीज. सो हा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन ना 135 असला पाहिजे. बट ते बोलतात की हा जो नॉर्मल आहे ना, हा नॉर्मल जो आहे ना, तर हा अँगल करतोय म्हणे 60 डिग्री. म्हणजे बाय डिफॉल्ट हा अँगल असला पाहिजे 75 डिग्री. करेक्ट ना, 60 प्लस 75 कराल तर कुठे जाऊन तुम्हाला तिथे 135 मिळेल. ओके, मग ते आपल्याला विचारतात व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. या रिक्वायर्ड लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं. आपल्याला माहिती नॉर्मल फॉर्म x इंटू कॉस अल्फा, x कॉस अल्फा प्लस y साइन अल्फा. ओके, इट शुड बी इक्वल टू p. p म्हणजे काय असतं, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम ओरिजिन, म्हणजे जो की 4 आहे.
सो राईट हँड साईडमध्ये 4 आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. सो एक्स पहा आता कॉस अल्फा आणि साइन अल्फा 75 आहे. ओके, कॉस 75. अल्फा काय असतो रे? अल्फा तुम्हाला माहिती असेल पहा, अल्फा असतो अँगल ऑफ इन्क्लिनेशन. नॉर्मलचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. नॉर्मल फॉर्म मध्ये अल्फाची व्हॅल्यू ती असते. ओके, बस कॉस अल्फा आणि साइन अल्फा काढायचा आणि आपल्याला इथे टाकून द्यायचं. ओके, नाउ सी कॉस अल्फा काय असणार आहे? कॉस ऑफ 75. कॉस 75 ला काय करणार रे तुम्ही? कॉस ऑफ 75 ला तुम्ही 45 प्लस 30 करता. दॅट मीन्स कॉस ऑफ ए प्लस बी इज कॉस ए कॉस बी. लाईक कॉस 45 कॉस 30 प्लस असेल देन मायनस. ओके, देन साइन ए अँड साइन बी. Yes, so cos 45 1 by root 2, sin cos 30 is root 3 by 2. So root 3 divided by 2 root 2. Fine. Minus of 1 by root 2 1 by 2. 1 divided by 2 root 2. मग तुम्हाला समजलं पाहिजे root 3 minus of 1 by 2 root 2. Okay, so root 3 minus of 1 divided by 2 root 2. Okay, plus y times sin alpha करायचा. मला वाटतं sin alpha root 3 plus 1 काय root 3 plus 1 divided by 2 root 2 असतो. I guess. Okay. तर मे बी तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहाल. सेम साइन 75 कॅल्क्युलेट करू शकता ना तुम्ही. साइन ऑफ 75 ला तुम्ही काय लिहिणार रे? साइन ऑफ 45 प्लस 30. करेक्ट ना? तो साइन ए साइन बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हे कराल तर तुम्हाला रूट 3 प्लस 1 डिवाइड बाय 2 रूट 2 मिळेल. 2 रूट 2 तिकडे टाकून मल्टिप्लाय करा. 4 इंटू 2 8 8 रूट 2 राईट हँड साईडमध्ये बनेल आणि इथे रूट 3 मायनस 1 इंटू एक्स. ओके, रूट 3 प्लस 1 इंटू वाय दॅट इज इक्वल टू 8 रूट 2. हा आपला आन्सर असेल इथे. ओके, सी क्वेश्चन नंबर 4. ते काय बोलतात? कन्सिडर सेट ऑफ लाइन्स px प्लस क्यू वाय प्लस आर इज इक्वल टू 0. px प्लस क्यू वाय प्लस आर इज इक्वल टू 0. ओके, तर या लाईन बद्दल ते विचारतात. आणखीन एक इन्फॉर्मेशन ते देतात सच दॅट 3p ओके 3p प्लस 2q ओके प्लस 4r इज इक्वल टू 0. 3p प्लस 2q प्लस 4r हा 0 आहे. ओके फाईन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू म्हणे. ठीक आहे, तर या लाईन बद्दल यातला कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारतात. सच दॅट एक कंडिशन काहीतरी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर माझा फर्स्ट ट्राय तरी हाच आहे. इथे आर आहे ना आणि इथे मला 4r दिसतोय. मी ते मॅच करण्यासाठी ट्राय करतो. ओके, कधी ना रे असे क्वेश्चन आले ना तर कॉन्स्टंटचं व्हॅल्यू मॅच करण्यासाठी ट्राय करा. त्याच्याने काय होतं हे तुम्ही पहा आता. सो आय विल मल्टिप्लाय बोथ दीज टू साइड्स बाय 4. सो मला इथे 4p x प्लस 4qy प्लस 4r इज इक्वल टू 0 असं एक काहीतरी इक्वेशन मिळतं. ओके, मग नंतर मला असं वाटतं यार की मे बी मी इथे इन्स्टेड ऑफ एक्स इफ आय सबस्टिट्यूट एक्सच्या जागी पहा, जर का मी इथे 3/4 सबस्टिट्यूट करेल पहा 4p इन्स्टेड ऑफ एक्स इफ आय सबस्टिट्यूट 3/4 ओके 4q एज इट इज. इन्स्टेड ऑफ y इफ आय सबस्टिट्यूट 1/2 प्लस 4r तर आहेच आहे. ओके, जस्ट मी इथे ना इन्स्टेड ऑफ एक्स आय एम सबस्टिट्यूटिंग 3/4 ओके इन्स्टेड ऑफ वाय आय एम सबस्टिट्यूटिंग 1/2. हे असं केल्याने काय होतं हे पहा तुम्ही. 4 विल गेट कॅन्सल. ओके, इथे 1 बनेल इथे 2 बनेल. दॅट मीन्स हा जो काही इक्वेशन बनेल दॅट इज 3p ओके प्लस 2q प्लस 4r असा इक्वेशन बनेल. यार 3p प्लस 2q प्लस 4r 3p प्लस 2q प्लस 4r अरे हा असं 0 आहे. तो असं 0 आहे ना. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ दिस थिंग इट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स दिस पॉइंट हा पॉइंट जर का टाकेन मी सो 0 होतोय तो. दॅट मीन्स दिस पॉइंट सॅटिस्फाईज दिस इक्वेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ p अँड q. सो p आणि q काही असू द्या, हा जो पॉइंट आहे ना 3/4 1/2 हा पॉइंट सॅटिस्फाय करणारच आहे. दॅट मीन्स ऑल लाइन्स आर कॉन्करंट ॲट पॉइंट 3/4 1/2. ओके, चलो पुढच्या क्वेश्चन मध्ये जातोय मी इथे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. ओके, इथे पहा रे. लेट द इक्वेशन्स ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल बी. ट्रायंगलचे दोन साइड्स देतात ते फाईन अँड ऑर्थोसेंटर ऑफ ट्रायंगल इज 1,1. ओके, आता कसं करायचं पहा. एक्झॅक्टली पहिले हे तरी पाहूया की फाईन काय करायचं. ते बोलतायत देन इक्वेशन ऑफ थर्ड साइड काय असणार आहे. ओके, तर पहा रे दोन साइड्स ते देतात. ऑर्थोसेंटर बी से 1,1. ओके, लेट फर्स्ट साइड 3x minus 2y plus 6 3x minus of 2y plus 6 is equal to 0 हा एक साइड आहे. अँड सेकंड साइड इज 4x plus 5y minus of 20 is equal to 0. यार अशा दोन साइड्स आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. ओके, ऑर्थो सेंटर प्रोव्हाइड केलं. वी नीड टू फाइंड इक्वेशन ऑफ थर्ड साइड. हे पहा, साइडचं इक्वेशन मीन्स साइड इज बेसिकली लाईनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी वी नीड अ पासिंग पॉइंट अँड वी नीड अ स्लोप. हे पहा, पासिंग पॉइंट आणि स्लोप पाहिजे असतं.
बिकॉज इक्वेशन ऑफ लाईन माहिती आपल्याला y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस ऑफ x1. ओके, सो आपल्याला पासिंग पॉईंट पाहिजे, आपल्याला स्लोप पाहिजे, असं काहीतरी सेटिंग करा इथं. लॉजिक तर लागत नाहीये. हे पहा, हा पॉईंट फाइंड करू शकता का? इंटरसेक्शन ऑफ दीज टू पॉइंट्स, सॉरी दीज टू लाईन्स, या दोन लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल तो असेल जो की मिळतो आपल्याला. काय होईल का हे फाइंड करून माहित नाही. जसं एक थॉट आला असं बोलतोय मी की इंटरसेक्शन फाइंड करा, हा पॉईंट तुम्हाला मिळेल. ओके, यानंतर काय यार, ठीक आहे, त्याची मे बी इतकी गरज नव्हती ऍक्च्युली. ठीक आहे, चलो मी तुम्हाला काय सांगतोय पहा, याचा स्लोप माहिती ना, यू जस्ट कॅल्क्युलेट स्लोप ऑफ दिस लाईन. हे पहा, ओके, ऑर्थो सेंटर म्हणजे समजतं का? ऑल्टिट्यूडचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ऑर्थो सेंटर मीन्स ऑल्टिट्यूड, परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर, ऑल्टिट्यूडचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. याचा स्लोप माहिती आहे. हे पहा, वी कॅन फाइंड स्लोप मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y, दॅट इज मायनस ऑफ 2. सो दिस स्लोप ऑफ दिस साइड, या साइडचा स्लोप मिळाला आपल्याला, जो की मिळतो 3/2. सो याचा स्लोप m1 इंटू m2 इट शुड बी इक्वल टू मायनस ऑफ 1, म्हणजे तुम्हाला याचा स्लोप मिळेल. स्लोप इज नोन, फाइन. पॉइंट इज नोन, फाइन. सो याचा इक्वेशन निघेल का? येस, वी कॅन फाइंड इक्वेशन ऑफ दिस लाइन. ओके, देन इक्वेशन ऑफ दिस लाइन and equation of this line simultaneously जर का तुम्ही सॉल्व कराल, you will get this point of intersection. In similar way, find slope of this line. हे पहा, या लाईनचा तुम्ही स्लोप फाइंड करा. देन या लाईनचा स्लोप फाइंड कराल तुम्ही, बिकॉज m1 इंटू m2 इट हॅज टू बी -1. ओके, बिकॉज ते दोघे पण परपेंडिक्युलर आहे. फाइन. पासिंग पॉइंट इज नोन 1,1. सो याचा स्लोप माहिती, याचा पासिंग पॉइंट माहिती, दॅट मीन्स या लाईनचं तुम्हाला इक्वेशन माहिती. अँड सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे हा दिस लाईन इक्वेशन ॲज वेल एज दिस लाईन इक्वेशन. यू विल गेट दिस इंटरसेक्शन पॉइंट, म्हणजे तुम्हाला असे 2 पॉईंट मिळतील. अँड 2 पॉइंट्स आर इनफ सफिशियंट टू फाइंड इक्वेशन ऑफ दिस थर्ड लाईन. या दोन पॉईंटवरून या थर्ड लाईनचं इक्वेशन फाइंड करू शकतो ना आपण. पासिंग पॉइंट आहे, स्लोप तर माहिती आपल्याला y2 मायनस y1 बाय x2 मायनस x1. स्लोप पण फाइंड करू शकता. पासिंग पॉइंट दोघांमधला कोणताही घ्या, तुम्हाला या लाईनचा इक्वेशन मुलांना मिळून जाईल. ओके, सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. काय बोलतात पहा, क्वेश्चन एकदा वाचून घ्या व्यवस्थित. लेट एस बी द सेट ऑफ ट्रायंगल्स, ओके, इन XY प्लेन ईच हॅव्हिंग वन वर्टेक्स ॲट ओरिजिन. हे पहा, वर्टेक्स ओरिजिन वरती पाहिजे. वर्टेक्स शुड बी ॲट ओरिजिन अँड अदर 2 वर्टायसेस लाय अलॉंग द कोऑर्डिनेट ॲक्सिस. एक वर्टेक्स ओरिजिन वरती, बाकी 2 वर्टेक्स कोऑर्डिनेट ॲक्सिस वरती पाहिजे. फाइन, ठीक आहे. विथ इंटिग्रल कोऑर्डिनेट्स म्हणा यार, ठीक आहे, म्हणजे वर्टायसेस आहेत ना, त्याचे कोऑर्डिनेट्स इंटिग्रल असले पाहिजे. लाईक असं ट्रायंगल पॉसिबल नाहीये. एक एक्झाम्पल देतो जस्ट इथे मी. वर्टेक्स तर ओरिजिनला पाहिजेच आहे. ओके, देन असा एक इथे ट्रायंगल ड्रॉ करतोय मी. ओके, या पॉइंटचा जर का कोऑर्डिनेट से फॉर एक्झाम्पल 1.5, 0 असेल, नाही चालणार. दिस कोऑर्डिनेट शुड बी इंटिग्रल कोऑर्डिनेट पाहिजे आपल्याला. ओके, म्हणजे तुम्हाला इथे 4,0 चालेल, इंटिजर पाहिजे, इंटिजर पॉइंट मध्ये नको. तर ही कंडिशन आहे पहा, ही आपली बेसिकली कंडिशन आहे. ठीक आहे, पुढे काय बोलतात ते, ईच ट्रायंगल, हा प्रत्येक जो ट्रायंगल आहे ना, इट हॅज एरिया 50 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, 50 एरिया असला पाहिजे. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट एस इज, हे पहा एस काय, एस इज अ सेट ऑफ ट्रायंगल्स, ऑल पॉसिबल ट्रायंगल्स इन XY प्लेन. असे किती ट्रायंगल बनतात हे तुम्हाला इनडायरेक्टली ते विचारतात. ओके, पारे जर का मी बोलेन हा साइड से फॉर एक्झाम्पल दिस साइड इज से फॉर एक्झाम्पल से 100, हा साइड 100 करा, हा साइड 1 करा. 100 इंटू 1, हाफ इंटू बेस इंटू हाइट, हाफ इंटू बेस इंटू हाइट, बरोबर ना. 50 बनेलच ना तो. हाफ इंटू बेस इंटू हाइट इट शुड बी 50, दॅट मीन्स बेस इंटू हाइट हॅज टू बी 100. मग तुम्हाला करायचं काय रे, बेस इंटू हाइट ना 100 करायचं. असे तुम्ही मला सोल्युशन सांगा. 101 फाइन, देन 50 and 2 चालेल, 15 2 सेकंड झाला, सेकंड. देन नेक्स्ट 25 and then 4, 25 and then 4, 25 4 थर्ड. देन 20, हा 20 असेल. ओके, अँड दिस से फॉर एक्झाम्पल 5 फोर्थ. ओके, 25. देन मे बी 10, दिस 10, हा पण परत 10. करेक्ट. 20 नंतर डायरेक्टली 10 येतो का,
बरोबर. सो 10 10 इवन तो पण 100 बनतो, तो झाला 5th. आता यानंतर पहा, यानंतर आता परत रिव्हर्स लाईक 10 नंतर काय होणार, 10 नंतर से फॉर एक्झाम्पल 5, दिस इज 5. आता हा 5 होणार, ओके, आणि हा बनणार पहा 26th. देन हा 4 होणार आणि हा 25 बनणार 7th. हा 2 होणार आणि हा बनणार 58. अँड फायनली हा 1 होईल आणि हा बनणार 100. दॅट मीन्स टोटल 9 काउंट झाला, 9. ओके, टोटल असे 9 ट्रायंगल्स बनतात. यार असे जर का 9 ट्रायंगल बनत असतील तर असे पण ते 9 ट्रायंगल बनतील ना इथं. एक्झॅक्टली स्विच करा ना इकडे, असे पण 9 ट्रायंगल्स बनतील. यार याला असं एक्झॅक्टली इकडे शिफ्ट करा, स्विच करा, एक्झॅक्टली असं स्विच करा, असे पण 9 ट्रायंगल बनतील. आणि परत याला तुम्ही जर का इकडे असं शिफ्ट कराल ना, स्विच कराल ना, असे पण परत 9 ट्रायंगल्स, हे असे परत 9 ट्रायंगल्स बनतील. ओके, की ज्यांचा एरिया हा एक्झॅक्टली 50 स्क्वेअर युनिट्स असेल, ॲज वेल ॲज व्हर्टायसेस. हे जे व्हर्टायसेस असतील ना, हे जे व्हर्टायसेस, तर ते इंटिग्रल असतील, पॉईंटमध्ये नाही, इंटिजरचे व्हॅल्यूज असतील व्हर्टायसेस. करेक्ट. सो तेच कन्सिडर केले आपण इंटिजरचे व्हॅल्यूज. पहा ना, 100,0, 50,0, 25,0 हे सर्व इंटिजर्स आहेत. ओके, सो 9 + 9 + 9 + 9 कराल, आन्सर शुड बी 36. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय बोलतात पहा, अ पॉइंट P मूव्स ऑन द लाईन 2x - 3y + 4 = 0. ठीक आहे, पहा. ओके, तो जो पॉइंट P आहे ना, मूव्स ऑन द लाईन 2x - 3y + 4 = 0. ओके, इफ Q 1,4 and R 3,-2 are the fixed points. ठीक है, locus of centroid of triangle PQR is. ठीक है, पहा एक पॉइंट आहे P, दिस इज से फॉर एक्झाम्पल Q. हा पॉइंट असेल पहा R. तर Q हा जो पॉइंट आहे तो आहे 1,4. ओके, हा जो पॉइंट आहे 1,4 आहे. ओके, R हा जो पॉइंट आहे तो आहे पहा 3,-2 आणि हा जो P पॉइंट आहे ना, दॅट इज व्हेरिएबल. तो व्हेरिएबल आहे पूर्णपणे, कुठे पण जाऊ शकतो. समजा P पॉइंट जर का इथे असेल ना, सेंट्रॉइड मे बी इथे असेल, बरोबर. तर P पॉइंट तर कुठे जाऊ शकतो ना, तर माहित नाही एक्झॅक्टली P पॉइंट कुठे जाणार आहे. तर P पॉइंट ते बोलतात, ह्या लाईन इथून पास होतो काय, ठीक आहे. ते बोलतात पहा की जो P जो पॉइंट आहे ना, इट मूव्स ऑन लाईन 2x - 3y + 4 = 0. इथे लिहितोय मी 2x - 3y + 4 = 0. तर या लाईनवरती तो पॉइंट मूव्ह करणार आहे, म्हणजे हा पॉइंट इथे पण जाऊ शकतो, हा पॉइंट मे बी इथे पण जाऊ शकतो. समजा जर का हा पॉइंट इथे जात असेल, ओके, समजतं का, मग ट्रायंगल बनेल असा बनेल, मे बी सेंट्रॉइड इथे कुठेतरी बनेल, बरोबर ना. सो ॲज P पॉइंट इज व्हेरिएबल, P पॉइंट फिक्स नाही, तो कुठे पण जाऊ शकतो, मे बी सेंट्रॉइड पण कुठे पण जाऊ शकतो. P पॉइंट या लाईनच्या अलॉंग जर का मूव्ह करत असेल तर सेंट्रॉइड कोणत्या लाईनच्या अलॉंग मूव्ह करेल, और इक्वेशन ऑफ सेंट्रॉइड और लोकस ऑफ सेंट्रॉइड हे आपल्याला फाइंड करायचं इथं. यस, सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ सेंट्रॉइड, हा आपला इथे क्वेश्चन आहे मुलांना. यस, ठीक आहे, चलो. सो दिस इज सेंट्रॉइड G. यार ज्याचं इक्वेशन फाइंड करायचं असतो ना, त्याला आपण x, y अज्युम करतो. जस्ट अज्युम सेंट्रॉइड एज x, y. पहा, ज्याचं इक्वेशन फाइंड करायचं असतो त्याला आपण x, y असं अज्युम करतो. जस्ट अज्युम सेंट्रॉइड एज x, y. ओके, फाईन. देन जस्ट फाइंड रिलेशन बिटवीन x and y. x आणि y मध्ये काहीतरी रिलेशन तुम्ही फाइंड करा. तर P पॉइंट इज व्हेरिएबल, सो P पॉइंटला तुम्ही a, b अज्युम करा, काहीतरी रॅन्डम फेकून टाका ना P पॉइंटला. बट वी नो दॅट P पॉइंट जो आहे ना, P पॉइंट सॅटिस्फाईज दिस इक्वेशन, या इक्वेशनला तो सॅटिस्फाय करतो. सो हा पॉइंट तुम्ही याच्यामध्ये टाका, यू विल गेट 2a - 3b + 4 = 0. असं एक इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला. तो पॉइंट याच्यामध्ये टाकाल तर इक्वेशन मिळेल. पण ज्या पॉइंटचं इक्वेशन फाइंड करायचं असतो, ज्या पॉइंटचं लोकस फाइंड करायचं असतो, वी नीड टू अज्युम दॅट पॉइंट एज x, y, आणि त्या x आणि y मध्ये रिलेशन फाइंड करणे, दॅट मीन्स फाइंडिंग इक्वेशन ऑफ लोकस, फाइंडिंग इक्वेशन ऑफ सेंट्रॉइड. ओके, आपल्याला हे एक गोष्ट माहिती पहा, x coordinate of centroid is given by 1, x1 plus x2 plus x3, okay, divide by 3. Yes, 3 इथे जातो मल्टिप्लाय, सो 3x, 1 + 3 4, इकडे येऊन मायनस होतो, 3x - 4 = a. This is the value of a. Fine. Y coordinate of centroid, that is y, is given by y1, that is 4, okay, plus y2, that is -2, plus y3, that is equal to b, and whole divide by 3. 3 इथे येऊन मल्टिप्लाय 3y. 4 - 2 is 2, आणि इकडे येऊन तो -2 होतो, and that is equal to b. पहा, a आणि b चा व्हॅल्यू मिळाला तुम्हाला.
अल्टिमेटली वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, और वी नीड टू फाइंड रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. सो याच्या ए आणि बीचा व्हॅल्यू ना तो इथे टाकून द्या ना. सो 2 टाइम्स व्हॉट इज ए व्हॅल्यू, एचा व्हॅल्यू काय पहा 3x minus 4, 3x minus of 4 minus of 3 times b, what is the value of b, 3y minus of 2, 3y minus of 2 इथे टाकाल, इथे प्लस 4 इज इक्वल टू 0 कराल तुम्ही. ओके, हे सिम्प्लिफाय कराल, यू विल गेट इक्वेशन ऑफ सेंट्रॉइड. या सेंट्रॉइडचं इक्वेशन तुम्हाला मिळून जाईल. पहा 6x मायनस ऑफ 8, ओके, मायनस ऑफ 9y मायनस मायनस प्लस 6 प्लस 4 इज इक्वल टू 0. काय बनेल हा 6x मायनस ऑफ 9y. ओके, याच्यानंतर हा 10 बनतो, हा मायनस 8 बनतो, सो प्लस 2 बनतो, जो तिकडे जाऊन मायनस 2 होतो. यार असं काहीतरी एक लाईन मिळणार आहे आपल्याला, असं काहीतरी एक लाईन मिळणार आहे. या लाईनचा स्लोप पहा आता, हे लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस आहे का, नो. पॅरल टू वाय ॲक्सिस आहे का, नो. स्लोप काय पहा, मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ वाय, मायनस मायनस कॅन्सल करा, इथे बनेल 3 चा टेबल 3 2 3 3, सो 2 डिवाइड बाय 3 हा त्याचा स्लोप असेल. सो ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर येणार आहे. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 काय बोलतात. क्वेश्चन नंबर 8 मध्ये 2 वर्टायसेस ऑफ ट्रायंगलचे 2 वर्टायसेस दिलेले आहेत. फर्स्ट वर्टेक्स इज 0,2 0,2 असेल इथे 0,2. यार एक मिनिट, 8 चालू आहे ना. ओके, ठीक आहे. सो 2 वर्टेक्स ऑफ ट्रायंगल 0,2. ओके, 0,2 हा एक वर्टेक्स आहे, फाइन. अँड देन सेकंड वर्टेक्स इज 4,3. ठीक आहे, चलो हा असेल 4,3 इथे असं ॲझ्युम करतोय. पुढे ते बोलतात इफ ऑर्थोसेंटर इज ॲट ओरिजिन. तर ऑर्थोसेंटरचा परत एक क्वेश्चन आला पहा. ऑर्थोसेंटर इज ॲट ओरिजिन असेल हा ऑर्थोसेंटर 0,0 इज द ऑर्थोसेंटर, फाइन. देन द थर्ड वर्टेक्स लाइज इन विच क्वाड्रंट. थर्ड वर्टेक्सचा कोणत्या क्वाड्रंटमध्ये, हे पहा थर्ड वर्टेक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. देन तुम्ही क्लेम करा की थर्ड वर्टेक्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये. कॅल्क्युलेट करा ना आधी, थर्ड वर्टेक्स कॅल्क्युलेट करा. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट थर्ड वर्टेक्स हियर. यार माहित नाही आता एक्झॅक्टली कसं फाइंड करणार आहे थर्ड वर्टेक्स. तर पहा काही लॉजिक आहे इथे. आय एम ॲझ्युमिंग दिस थर्ड वर्टेक्स एज a, b. हे पहा रे, मी तर थर्ड वर्टेक्सला ना a, b असं ॲझ्युम करतो. मग काय होणार याच्याने, मला असं वाटतं की याचा स्लोप फाइंड करू शकतो का आपण. कॅन वी फाइंड स्लोप ऑफ दिस लाईन y2 minus y1 by x2 minus x1. करू शकतो ना. सो स्लोप ऑफ दिस लाईन इज y2 minus y1, 3 minus 2 is 1 डिवाइड बाय x2 minus x1, 4 minus 0 is 4. यस, याचा स्लोप फाइंड करू शकता का याचा. कॅन वी कॅल्क्युलेट स्लोप ऑफ दिस लाईन. हे पहा x2 y2 x1 y1 और x2 y2 बोला याला x1 y1 बोला. सो y2 minus y1 that is equal to b by x2 minus x1 that is equal to a. So b by a, but we know that b by a into 1 by 4 has to be minus 1. m1 into m2 has to be minus 1 because these two lines are perpendicular to each other. So इथे एक तुम्हाला रिलेशन मिळेल पहा. So b should be equal to minus of 4a. b should be equal to minus of 4a. तर असंच काही लॉजिक आणखी यूज करू शकतो का आपण. मी जस्ट विचार करतो इथे. ओके, मे बी असं एक लॉजिक करू शकतो मी इथे यूज. परत सिमिलर लॉजिक परत. याचा स्लोप काढू शकता का, याचा स्लोप काढू शकतो आपण 100%. याचा स्लोप काढू शकतो आपण. y2 minus y1 that is b minus 2 divide by x2 minus x1 that is a minus 0 into याचा स्लोप into याचा स्लोप तर क्लियर आहे रे. अगेन 2 पॉइंट्स पासिंग पॉइंट आहेत पहा. x2 y2 x1 y2 minus y1 that is 3 divide by x2 minus x1 that is equal to 4 and that should be equal to minus of 1. त्यांचं प्रोडक्ट -1 असलं पाहिजे ना. मग हे जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल यू विल गेट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. सॉरी, ए आणि बी मधलं एक इक्वेशन मिळेल. अरे ऑलरेडी ए आणि बी मधला ऑलरेडी एक इक्वेशन तुमच्याकडे आहे. सो दोन्ही इक्वेशन तुम्ही सॉल्व करा, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, ए अँड बी इज नथिंग बट कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट. सो ए आणि बीचा जर का तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल ना रे, तर तुम्ही डेफिनेटली कोऑर्डिनेट सांगू शकाल ना. नाउ सी क्वेश्चन नंबर 9. ते बोलतात पहा 2 साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर अलोंग द लाइन x plus y is equal to 3. ओके, x plus y is equal to 3. Okay, and second line is x minus of y is equal to minus of 3. अच्छा, दोन लाईनच्या अलोंग पॅरलोग्रामच्या साइड्स आहेत मला दोन. येस, हे पाहून तुम्हाला समजलं पाहिजे दोन्ही लाईनची इक्वेशन. लाईन्स आर नॉट पॅरलल. हे पॅरलल लाईन तर नाहीत पहिली गोष्ट. सो दीज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि इंटरसेक्टिंग लाईन्स असतील पहा तर डेफिनेटली वी कॅन फाइंड इंटरसेक्शन पॉईंट आणि एक वर्टेक्स आपण फाइंड करू शकतो. सो सायमल्टेनियसली सॉल्व करा बरं. मायनस वाय प्लस वाय कॅन्सल, एक्स प्लस एक्स इज 2x इज इक्वल टू 0. दॅट मीन्स x इज इक्वल टू 0. सो एक्स कोऑर्डिनेट शुड बी 0. एक्सची जागी 0 टाकाल ना तुम्ही, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ y एज 3. तुम्हाला y चा व्हॅल्यू मिळेल इथे 3. येस, ओके. पुढे आणखीन काय बोलतात पहा.
इफ इट्स डायगोनल्स इंटरसेक्ट ॲट 2,4 2,4 वरती डायगोनल्स इंटरसेक्ट करताय. येस, मी ते डायगोनल रिप्रेझेंट करतोय पहा. फर्स्ट डायगोनल, सेकंड डायगोनल, आणि हा जो डायगोनल आहे तो डायगोनल इथे कुठेतरी इंटरसेक्ट करतो. दॅट पॉइंट इज ऍक्च्युअली 2,4. बट वी नो दॅट डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. पॅरलोग्रामचे डायगोनल हे एकमेकांना बायसेक्ट करत असतात. एक्झॅक्टली हाफ हाफ मध्ये डिवाइड करतात. दॅट मीन्स दिस मिड पॉइंट ऑफ दीज 2 पॉइंट्स. सो इथे 2 आहे ना, म्हणजे दोघांचं ऍडिशन शुड बी 4. ओके, सो दिस पॉइंट शुड बी 4. x1 प्लस x2 बाय 2 वाला फॉर्म्युला यूज करतो बरोबर. इथे 4 आहे ना, दॅट मीन्स या दोघांचं ऍडिशन शुड बी 8. इथे 5 करतो मी. मिड पॉइंट थेरम यूज करा, सिंपल. ओके, 4,5 तो पॉइंट मिळेल. सो ऑप्शनमध्ये 4,5 तर कुठे दिसत नाहीये मला. येस, मे बी ऑप्शनमध्ये जो विचारतात ना, क्वेश्चन जो विचारतात ना, वन ऑफ द वर्टायसेस इज, या दोघांमधला कोणता तरी एक वर्टेक्स दाखवायचा. एक तर तो वर्टेक्स नाही तर हा वर्टेक्स आपल्याला सांगायचा. 2 वर्टेक्स तर आपण फाइंड केले. ओके, ते तर ऑप्शनमध्ये नाही येत. ओके, सो मे बी आपल्याला हा किंवा हा वर्टेक्स फाइंड करायचा. कोणतं फाइंड करायचं माहित नाहीये, वी डोंट नो. एक काम करतो मी, इफ इक्वेशन ऑफ दिस लाइन इज x मायनस ऑफ y इज इक्वल टू -3, देन इक्वेशन ऑफ दिस लाइन इट शुड बी x मायनस ऑफ y इज इक्वल टू काहीतरी असेल. बट x मायनस y कॉमन असेल. x minus y because these two lines are parallel. हे दोन लाइन्स पॅरलल आहेत. दॅट मीन्स x आणि y ॲज इट इज तिकडे कॅरी ओव्हर करतो मी. ओके, फक्त कॉन्स्टंट चेंज करणार आहे. सो x जागी 4 टाकतो, y जागी 5 टाकतो. 4 minus of 5 is minus of 1. सो या लाईनचं इक्वेशन बनतो 4x minus of y is equal to minus of 1. या दोन लाईनला मी सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो, ऍड करतो. y minus y कॅन्सल, x plus x 2x is equal to 2. ओके, 3 minus 1 2. ओके, 2x equal to 2, x equal to 1. x चा व्हॅल्यू बनतो 1. इफ व्हॅल्यू ऑफ x इज 1 1, y चा व्हॅल्यू बनतो 2. ओके, सो 1,2 हा तो पॉइंट आहे. यार 1,2 पण ऑप्शन मध्ये नाहीये. 2,1 नाही, 1,2 नाहीये. मे बी हा वर्टेक्स दिला आपल्याला. वी ऑल्सो नो दॅट दिस मिड पॉइंट, हा मिड पॉइंट आहे या दोन पॉइंटचा. ओके, सो बाय युजिंग मिड पॉइंट थेरम इथे 2 असेल ना, ऍडिशन शुड बी 4. दॅट मीन्स दिस पॉइंट हॅज टू बी 3 एक्स कोऑर्डिनेट. हा 4 आहे ना, दॅट मीन्स ऍडिशन शुड बी 8. या दोघांच्या y कोऑर्डिनेटचं ऍडिशन शुड बी 8. तो 2 असेल तर हा 6 असला पाहिजे. सो 3,6 ऑप्शन नंबर 4 हा पॉइंट इथे दिसतोय. सो ऑप्शन नंबर 4 इज युअर आन्सर. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन वाचून घ्याल, थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे. ट्रिकी बोलण्यापेक्षा थोडंसं मे बी लेंदी जाऊ शकतो. तर पहा काय, स्ट्रेट लाईन x प्लस 2y इज इक्वल टू 1. एक स्ट्रेट लाईन आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 1. येस, x प्लस 2y, एक मिनिट. ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 1. x प्लस 2y, x यार सॉरी, ओके, x प्लस 2y इज इक्वल टू 1. एक स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, चलो. मीट्स द कोऑर्डिनेट एक्सिस एट ए अँड बी. ए आणि बी ला मीट करतोय तो. ठीक आहे ना, मी थोडंसं ड्रॉ करतोय. पहा, x डिवाइड बाय 1 प्लस y डिवाइड बाय हाफ इज इक्वल टू 1. या लाईनला मी असं लिहू शकतो. दॅट मीन्स x इंटरसेप्ट शुड बी 1. म्हणजे हा डिस्टन्स आहे ना, दिस डिस्टन्स शुड बी 1. हा डिस्टन्स 1 असला पाहिजे. येस, हा डिस्टन्स 1 नाही, फाईन. हा डिस्टन्स जो आहे ना तो हाफ असला पाहिजे. तो डिस्टन्स हाफ असला पाहिजे. हा वाला डिस्टन्स. ओके, एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट मी इथे डिफाइन केलेला आहे या लाईनचा. ओके, इट मीट्स द कोऑर्डिनेट एक्सिस एट पॉइंट ए कॉमा बी. सो या पॉइंटला मी ए बोलतो, या पॉइंटला मी बी बोलतो. ओके, पुढे काय बोलतात पाहते. अ सर्कल इज ड्रॉन थ्रू पॉइंट ए अँड बी. यार ए आणि बी वरून एक सर्कल ड्रॉ करतोय, बट दॅट सर्कल पासेस थ्रू ओरिजिन ॲज वेल. तिथे देतात ते की ओरिजिन मधून पण पास झाला पाहिजे. यस, सर्कल ए आणि बी वरून ड्रॉ करायचं, ओरिजिन मधून पण पास झाला पाहिजे. ठीक आहे, मग ते विचारतात काय पहा. देन सम ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम ए अँड बी. सम ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम ए अँड बी. यार परपेंडिक्युलर कशावरती परपेंडिक्युलर? ऑन द टँजेंट ड्रॉन टू द सर्कल ॲट ओरिजिन. हे पहा, तुम्ही पहिले तर एक टँजेंट ड्रॉ करा. इथे एक टँजेंट ड्रॉ करतो. टँजेंट ड्रॉन टू द सर्कल ॲट ओरिजिन. हा वाला टँजेंट आहे पहा. टँजेंट ॲट ओरिजिन तुम्ही ड्रॉ करा. अँड देन इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. हा वाला परपेंडिक्युलर. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. हा वाला परपेंडिक्युलर. सो याला मी P2 बोलतोय, त्याला मी P1 बोलतोय. वी नीड टू कॅल्क्युलेट P1 प्लस P2 हियर. आपल्याला ना P1 प्लस P2 याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. वी नीड टू कॅल्क्युलेट सम ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. सम ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए अँड बी ऑन टँजेंट टू द सर्कल ॲट ओरिजिन. ऑन टँजेंट टू द सर्कल ॲट ओरिजिन. सो P1 प्लस P2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इथं. मला वाटतं पहा, हा पॉइंट तर आपल्याकडे माहिती आहे. हा पॉइंट आपल्याला माहिती आहे 100%. 1,0 आहे. ओके, इवन दिस पॉइंट इज 0,5. इफ यू आर एबल टू फाइंड इक्वेशन ऑफ लाइन और इक्वेशन ऑफ दॅट टँजेंट, टँजेंटचं इक्वेशन जर का आपण फाइंड कराल ना, वी कॅन कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाइन. वी कॅन कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाइन. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईनचा फॉर्म्युला यूज करा. कोणता फॉर्म्युला पहा, x1 प्लस by1 प्लस c डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर. अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरचा मॉड. ओके, हा डिस्टन्सचा फॉर्म्युला. येस,
सो इतकाच टास्क आहे तो टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. हे पहा सर्कल लेसनमध्ये टँजंटच्या इक्वेशनचा बेसिकली फॉर्म्युला आहे. ओके, बट तो इथे मी यूज नाही करत आहे बिकॉज स्ट्रेट लाईनच्या कॉन्सेप्टवरती आपण सॉल्व्ह करण्याचा ट्राय करूया. मी असं ॲज्युम करतो इथे की सर्कल हा लेसन आपला आणखीन कव्हर झालेलाच नाही. ओके ओके, नाउ सी दिस. सेंटर फाइंड करू शकतो ना आपण. सेंटर इज अ मिड पॉइंट, या दोघांचा मिड पॉइंट आहे. 1 + 0 1/2. ओके, 0 1/2 कराल 1/4 बनाल. सो सेंटर तुम्ही फाइंड करता इथे x1 + x2/2 y1 + y2/2 हा फॉर्म्युला यूज करून सेंटर फाइंड करता. हा तर ओरिजिन आहे यार 0 0, ओरिजिन आहे 0 0. सो हा जर का मी लाईन ड्रॉ करेन इथे असा सेंटर टू ओरिजिन, that line should be perpendicular to the tangent. Radius is perpendicular to tangent. हे बघा याचा स्लोप फाइंड करू शकता ना, y2 - y1 by x2 - x1. याचा स्लोप फाइंड कराल. ओके, दॅट मीन्स याचा स्लोप फाइंड करू शकता. m1 × m2 should be equal to -1 as these two lines are perpendicular to each other. याचा स्लोप निघाला, याचा पासिंग पॉइंट ऑलरेडी माहिती. दॅट मीन्स याचं तुम्ही इक्वेशन फाइंड करू शकता आणि इक्वेशन फाइंड केल्यानंतर जस्ट कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम दिस लाईन, डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम दिस लाईन. ओके, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. निगेटिव्ह जरी साईन असेल तर मॉड करायचं, पॉझिटिव्ह करायचं आणि ॲडिशन करायचं. दोघांचं ॲडिशन करा. सम विचारतात ना, P1 P2चं ॲडिशन विचारतात ना. ओके, करून घ्याल, ऑप्शन मॅच करा इथे. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय बोलतात पहा. पॅरलोग्राम ABDC दिला यार, ABDC. ओके, थोडंसं सिक्वेन्स चेंज आहे काय. ओके, मी इथे लिहितोय पहा ABDC. फाइन. सो पॅरलोग्राम ABDC, कोऑर्डिनेट्स ऑफ ABC. ABC चे कोऑर्डिनेट्स दिले. A चे कोऑर्डिनेट बोलतात 1,2. ओके फाइन. B चे कोऑर्डिनेट जे आहेत ते 3,4 आहे. अँड C चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आहेत पहा 2,5. C चे कोऑर्डिनेट्स 2,5. फाइन. दिस इज 3,4 काय. ओके, 3,4. ओके, पुढे काय विचारतात पाहते. देन इक्वेशन ऑफ डायगोनल ADचं इक्वेशन विचारतात. हे खूप जास्त सिंपल सम आहे काय. तुम्हाला ADचं इक्वेशन विचारतात ना, A पॉइंट माहिती, यस, आणखीन एक पॉइंट निघाला तर ADचं इक्वेशन निघूनच जातो या लाईनवरतीचा. बट वी नो दॅट डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. या दोघांचा जो मिड पॉइंट असेल तो हा असेल, तोच या दोघांचा मिड पॉइंट असतो. म्हणजे या AD मधून पास होणारा जो पॉइंट आहे ना, तो हा तुम्ही कन्सिडर करू शकता. यस, सो मिड पॉइंट ऑफ B अँड C 3 + 2 5/2 बनेल इथे. 5/2 x1 + x2/2 y1 + y2 दॅट इज 9/2 9/2 बनेल. यस, सिंपल आहे पहा. ओके, सो हा पॉइंट आणि हा पॉइंट, या दोन पॉइंट मधून पास होणारा लाईन फाइंड करा. दॅट इज नथिंग बट इक्वेशन ऑफ AD. यस, ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन पहा. इफ अ स्ट्रेट लाईन 2x - 3y + 17 इज इक्वल टू 0. लाईनचं इक्वेशन 2x - 3y + 17 इज इक्वल टू 0. हा जो स्ट्रेट लाईन दिसतोय ना, दॅट लाईन इज परपेंडिक्युलर. ते बोलतात तिथे दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. आणि त्यातला फर्स्ट पॉइंट आहे पहा 7,17. ओके, अँड सेकंड पॉइंट जो आहे तुमचा 15,β आहे. 15,β आहे. पर हा क्वेश्चन आलाच पाहिजे. हा लाईन या लाईनला परपेंडिक्युलर. सिंपल. m1 × m2 शुड बी इक्वल टू -1. m1 × m2 इट हॅज टू बी -1. याचा स्लोप इंटू याचा स्लोप शुड बी -1. याचा स्लोप तुम्ही काढू शकता पहा. m1 इज इक्वल टू मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y. ओके, दॅट इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 3 बनतो. ओके, याचा स्लोप 2 पॉइंट फॉर्म काढा ना, y2 - y1 by x2 - x1 इन टर्म्स ऑफ बीटा बनेल. सो m1 × m2 इज इक्वल टू -1 कराल, ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे बीटाचा व्हॅल्यू मिळून जाईल मुलांना. ओके, तर हा क्वेश्चन तुम्ही करू शकता पुढे. सो नेक्स्ट क्वेश्चन जातो पहा आम्ही, क्वेश्चन नंबर 13. ओके, नसी क्वेश्चन नंबर 13 काय बोलतो रे क्वेश्चन नंबर 13 मध्ये. ओके, इफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पॉइंट -3,4. एक -3,4 असेल पॉइंट इथे, -3,4 असेल इथे कुठेतरी पॉइंट. ओके, -3,4 पॉइंट मधून पास होणारा एक स्ट्रेट लाईन आहे. फाइन. इज सच दॅट इट्स इंटरसेप्ट और इट्स इंटरसेप्टेड पोर्शन बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. याचा इंटरसेप्टेड पोर्शन बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय. हा लाईन असं कसं तरी आहे पहा. ओके, मी इथे ड्रॉ करतोय जस्ट. ठीक आहे, हा जो काही लाईन येणार आहे या लाईनचा इंटरसेप्टेड पोर्शन बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे हा वाला पोर्शन. ओके, so its intercepted portion between the coordinate axis is bisected at point P1 आहे. Its intercepted portion between the coordinate axis is bisected at point P. That means हा जो P पॉइंट आहे ना, हा P पॉइंट हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट आहे या दोन पॉइंटचा. हा फर्स्ट पॉइंट आणि हा सेकंड पॉइंट, या दोन पॉइंटचा P हा मिड पॉइंट आहे. सो या पॉइंटला मी A,0 बोलतो, या पॉइंटला मी 0,B बोलतोय, 0,B बोलतोय. ओके, यू जस्ट नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ A अँड B हियर. हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट थेरम तुम्ही यूज करा. ओके, तर 0 + a डिवाइड बाय 2 म्हणजे a/2 इज इक्वल टू -3. दॅट मीन्स a शुड बी इक्वल टू -6. सो हा पॉइंट बनतो पहा -6,0.
पहा आता y1 0 प्लस y2 दॅट इज b by 2 शुड बी इक्वल टू 4 दॅट मीन्स b चा व्हॅल्यू बनेल 8. ओके, सो 0,8 करतोय मी इथे. सो लाईनचं इक्वेशन सिंपल आहे. सो ते विचारतात ना, देन इक्वेशन ऑफ लाईन इज x डिवाइड बाय x इंटरसेप्ट इज -6 हियर. ओके, प्लस y डिवाइड बाय y इंटरसेप्ट किती 8 आहे. y डिवाइड बाय y इंटरसेप्ट इज इक्वल टू 8 एंड दैट इज इक्वल टू 1. x बाय प्लस y बाय b इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरह करा. 8x -6y divided by -48, it should be equal to 1, that means 8x -6y is equal to -48, just divided by 2, you will get 4x -3y is equal to -24. So -24 इकडे येतो प्लस होतो, so I guess 4x -3y plus 24 is equal to 0. ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, now see next question. Question number 14. पहा क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय बोलतात ते. लेट 0 0 0,1 याला मी 0 0 बोलतो. 0 0 फाइन. 0,1 बी द टू फिक्स्ड पॉइंट्स. हे दोन फिक्स्ड पॉइंट्स आहेत, ठीक आहे ना. देन लोकस ऑफ पॉइंट P सच दॅट P पॉइंट इथे जो की व्हेरिएबल पॉइंट आहे. लोकस ज्याचा लोकस विचारतात डेफिनेटली तो व्हेरिएबल पॉइंट असतो. फिक्स पॉइंटचा लोकस थोडी ना विचारला जातो. ओके, then locus of point P such that perimeter of triangle AOP, पहा A, ओके सॉरी हा O, याला मी A बोलतोय. सो हा जो ट्रायंगल आहे ना, या ट्रायंगलचा पेरिमीटर जो आहे ना, दॅट पेरिमीटर शुड बी 4. पेरिमीटर 4 मॅच करायचं आणि या P पॉइंटला तुम्हाला मूव्ह करायचं. कसंही करा रे, हा P पॉइंट इथे जाईल, हा P पॉइंट इथे जाईल, किंवा हा P पॉइंट इथे येईल, काही होईल. ट्रायंगल असा छोटा बनेल, किंवा असा ट्रायंगल बनेल, किंवा मे बी असा ट्रायंगल बनेल, कसाही बनेल, बट पेरिमीटर हॅज टू बी 4. इतकं फक्त मेंटेन करायचं. पेरिमीटर 4च बनला पाहिजे. अरे जसं इक्वेशन फाइंड करायचं असतं, वी नीड टू कन्सिडर दॅट पॉइंट ॲज x, y. बरोबर ना. आता ते जे बोलतात ना रे की पेरिमीटर हॅज टू बी 4. सो पेरिमीटर मीन्स हा डिस्टन्स. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही यूज करा ना. अंडर रूट ऑफ x2 - x1 0च आहे यार. y2 - y1 1 आहे, सो 1च बनतो. हा डिस्टन्सच 1 बनतो ऍक्च्युली. प्लस हा डिस्टन्स झाला, देन हा वाला डिस्टन्स पहा, हा वाला डिस्टन्स इज अंडर रूट ऑफ x² + y². ओके फाइन, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला इज इक्वल टू, सॉरी प्लस अगेन हा वाला जो डिस्टन्स आहे ना, x2 - x1, x - 0 इज x². ओके, प्लस y2 - y1 मीन्स y - 1 होल स्क्वेअर करायला लागेल. y - 1 होल स्क्वेअर करायला लागेल अँड दॅट शुड बी इक्वल टू 4. याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला इक्वेशन मिळेल लोकस ऑफ पॉइंट P चा, म्हणजे x आणि y च्या फॉर्म मधलं तुम्हाला इक्वेशन मिळेल. थोडंसं सॉल्व्ह करून दाखवतोय पहा मी. ओके, यामध्ये मी काय करतोय रे, कोणता तरी एक जो अंडर रूट ना तो तिकडे टाकतो. ओके, तर पाल इथे लिहितोय 1, हा 1 आहे. ओके, दिस इज प्लस under root of x² y², under root of x² + y², and that is equal to okay 4 minus of under root of, याला मी एक्सपांड करतोय पहा, x² plus y² minus of 2y plus 1. ओके, x² plus y² minus 2y plus 1. यस करेक्ट. हा असा इक्वेशन बनतोय. अंडर रूट तर नाही पाहिजे ना रे, सो जस्ट स्क्वेअर करा. दोन्ही साईडला तुम्ही स्क्वेअर करून टाका. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. हवं तर हा 1 तिकडे जाऊ शकतो यार, हे मी असं उगीच लिहिलं इथे. ओके, सो याची गरज नाही ऍक्च्युली. हा जो इथे दिसतोय इथे मी 3 करतोय. 1 तिकडे जाऊन -4 - 1 कराल 3 बनेल ना. ओके, तर दोन्ही साईडला मी आता स्क्वेअर करतो का. इथे स्क्वेअर करेल तर मला मिळेल x² + y². येस, दॅट इज इक्वल टू, इथे a - b चा होल स्क्वेअर बनेल, म्हणजे समजतं तुम्हाला, याचा स्क्वेअर असा बनेल तो. ओके, a - b होल स्क्वेअर इज a², दॅट इज 9 मायनस ऑफ ट्वाइस a इंटू b हा आहे. ओके, x² + y² मायनस ऑफ 2y + 1. ओके, प्लस b² बनतो. प्लस b² मीन्स अंडर रूट वाल्याचा स्क्वेअर. काय बनतो तो x². ओके, प्लस y² मायनस ऑफ 2y अँड प्लस 1. सो x² कॅन्सल, y² इथे कॅन्सल होईल पहा. ओके, बाकी सर्व गोष्टी इकडे टाका. इकडे फक्त रूटवाला टर्म ठेवून टाका. सो मायनस ऑफ 2y इथे येईल, प्लस होईल, दॅट इज 2y. ओके, 9 + 1 10 बनेल, जो की इकडे येऊन परत मायनस ऑफ 10 बनेल. दॅट इज इक्वल टू, इथे -6 बनतो, मायनस ऑफ 6 इंटू अंडर रूट ऑफ x² + y² मायनस ऑफ 2y + 1. परत स्क्वेअर करा. दोन्ही साईडला परत स्क्वेअर करून टाकाल. ओके, सो हवं तर इथे 2 कॉमन करा. मे बी जस्ट डिवाइड बोथ दिस साइड्स बाय 2. पहिले 2 ने डिवाइड कराल तुम्ही इथे. सो y - 5 इज इक्वल टू, इथे -3 बनतो. ओके, अँड अंडर रूट ऑफ x² + y² मायनस ऑफ 2y + 1. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. इथे बनतो y² मायनस ऑफ 10y + 25 and that is equal to -3 चा स्क्वेअर पहा प्लस 9 बनेल. ओके, अंडर रूटचा स्क्वेअर कराल तर हा जस्ट x² + y²
मायनस ऑफ 2y प्लस 1 असं बनेल. याला सिम्प्लिफाय कराल आणि इथे कुठेतरी एक मॅच करा इक्वेशन, डेफिनेटली मॅच होऊन जाईल. मला असं वाटतं की हा 9x² 9y² तिकडे जाईल 8y² वेल 9x² प्लस 8y². ओके, देन मायनस ऑफ 10y इथे मायनस 18y प्लस 10y इज मायनस 8y, आय गेस मायनस 8y. अँड देन कॉन्स्टंट टर्म 16 बनतो दुसऱ्या साईडला. इथे 25 हा 9 आहे, 9 इकडे येईल तर मायनस होईल. 25 मायनस 9 इज 16. येस, सो ऑप्शन नंबर आय गेस सी हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, जस्ट कॅल्क्युलेट करा आणि मॅच करा तुम्ही इथे. ओके, ना सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 काय बोलतात क्वेश्चन नंबर 14 मध्ये, अ पॉइंट ऑन द स्ट्रेट लाईन 3x प्लस 5y इज इक्वल टू 15. 3x प्लस 5y इज इक्वल टू 15 हा लाईन आधी ड्रॉ केला पाहिजे आपण. ओके, 3x प्लस 5y इट हॅज टू बी 15. ओके, 15 ने डिवाइड करा, सो x डिवाइड बाय 5 ओके प्लस y डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1. हा तो आपला लाईन आहे. सो पॉइंट ऑन दिस स्ट्रेट लाईन. ओके, x इंटरसेप्ट इज 5 ना, x इंटरसेप्ट 5 करतोय मी इथे 5,0. ओके, y इंटरसेप्ट 3 करतोय मी इथे 0,3. या दोन पॉईंटमधून पास होणारा लाईन ड्रॉ करतोय मी इथे. ओके ओके फाईन. सो पॉइंट ऑन अ स्ट्रेट लाईन which is equidistant from coordinate axis lie in which quadrant? तर या लाईनवरती असा पॉईंट शोधायचा आपल्याला. लाईनवरती असा पॉईंट शोधायचा जो कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून इक्वल डिस्टन्स वरती. से फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट मला मिळतोय, मी जस्ट ॲझ्युम करतो इथे असा पॉईंट मिळतोय मला की जो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. If a point is at equal distance from the coordinate axis, coordinate of that point has to be, say for example, h, h. समजा ना तो इक्वल डिस्टन्स किती असेल, काहीतरी व्हॅल्यू असेल ना त्या इक्वल डिस्टन्सला h असं ॲझ्युम करतो मी. यस, काहीतरी व्हॅल्यू ॲझ्युम करतो मी इथे h. दॅट मीन्स त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट शुड बी h, वाय कोऑर्डिनेट पण hच असला पाहिजे. असा पॉईंट खरंच मिळेल का आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, हे मी विचार करतो. हा पॉईंट टाकतोय मी, हा पॉईंट इथे टाकतोय 3h या इक्वेशनमध्ये. काय या इक्वेशनमध्ये मी टाकतोय, आय विल गेट 3h प्लस 5h शुड बी इक्वल टू 15. सो 8h शुड बी इक्वल टू 15. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ h जो मिळतो ना मला 15 डिवाइड बाय 8 मिळतो. 15 डिवाइड बाय 8 मिळतो मीन्स व्हॅल्यू काहीतरी मिळतोय. मग ते आपल्याला सजेस्ट करता 15 बाय 8 डिस्टन्स, तुम्ही वरती जा 15 बाय 8 डिस्टन्स या डायरेक्शनमध्ये एक पॉईंट मिळेल लाईनवरती. ओके, दॅट विल बी ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द एक्स ॲक्सिस ॲज वेल एज वाय ॲक्सिस, आणि तो लाईनवरती पण असला पाहिजे. येस, आहे तो. ओके, असा एक पॉईंट मिळाला आपल्याला. दॅट मीन्स असा एक पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 100% आहे. हे पहा, थर्ड क्वाड्रंटमध्ये असं पॉईंट असणे पॉसिबलच नाही, बिकॉज लाईन कम्प्लिटली लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटचा विषयच नाही इथे. आपल्याला जर आता हे चेक करायचं की फोर्थ क्वाड्रंटमध्ये असा कोणता पॉईंट आहे का की जो ॲट इक्वल डिस्टन्स वरती आहे एक्स ॲक्सिस ॲज वेल एज वाय ॲक्सिस पासून. ॲट द सेम टाइम तो या लाईनवरती पण आहे. ओके, ठीक आहे. सेम इथे पण चेक करायचं आपल्याला. मी एक काम करतो बा, मी ना या लाईनवरती एक असा पॉईंट ॲझ्युम करतो. दॅट पॉईंट शुड बी ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम दी एक्स ॲक्सिस ॲज वेल एज फ्रॉम दी वाय ॲक्सिस. सो हा डिस्टन्स मी ॲझ्युम करतो h. ओके, अँड हा पण डिस्टन्स h ॲझ्युम करतो मी. h दिसत नाही आहे इक्वल ॲक्च्युली, बट ठीक आहे, चलो ॲझ्युम करताना व्हॅल्यू इज h, व्हॅल्यू h. सो h कॉमा मायनस ऑफ h असं तुम्हाला पॉईंट लिहायला लागेल, बिकॉज एक्स कोऑर्डिनेट शुड बी पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट शुड बी निगेटिव्ह. सो असं पॉईंट एक शोधलाय मी h कॉमा मायनस h, जो की फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि त्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि ते की इक्वल डिस्टन्सवरती आहे फ्रॉम द कोऑर्डिनेट ॲक्सिस. सो h कॉमा मायनस h मी जर विचार करतो की असा पॉईंट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करू शकतो का. यस, टाकून देतो इथं. h टाकला 3h, मायनस h टाकला मायनस 2h. सो मायनस ऑफ 2h बनतो ना, तो मायनस ऑफ 2h बनतो ना हा ओव्हरऑल. ओके, इथे टाकतोय बरं, तो पॉईंट टाकतोय मी इथे. ओके, सो मायनस ऑफ 2h शुड बी इक्वल टू 15. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ h इट शुड बी इक्वल टू मायनस ऑफ 7.5. मायनस ऑफ 7.5 बनतो hचा व्हॅल्यू. तुम्ही बोलाल hचा व्हॅल्यू येतो ना सर. ओके, दॅट मीन्स फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण असा एक पॉईंट पॉसिबल आहे. हे पहा, hचा व्हॅल्यू येतोय बट hचा व्हॅल्यू निगेटिव्ह होता. दॅट मीन्स हा मायनस 7.5 इथे टाकाल ना तुम्ही, यू विल गेट मायनस 7.5. मायनस ऑफ मायनस 7.5 इज प्लस 7.5. सो मायनस 7.5 कॉमा 7.5 असा पॉईंट देतात ते आपल्याला. यार मायनस 7.5 अँड प्लस 7.5. यार हा तर सेकंड क्वाड्रंटमध्ये असतो पॉईंट, हा तर सेकंड क्वाड्रंटवाला पॉईंट आहे ना. दॅट मीन्स फोर्थ क्वाड्रंटमध्ये असा एक पण पॉईंट नाहीये which is at equal distance from the coordinate axis. At the same time that point should lie on the line 3x plus 5 is equal to 15. असा एक पण पॉईंट नाहीये. करून पाहिलं आपण, केल्यानंतर मला जो आउटपुट मिळाला तो मला सेकंड क्वाड्रंटचा मिळाला. दॅट मीन्स मी असं क्लेम करेन आता की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असा एक पॉईंट आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये असा एक पॉईंट आहे.
Okay, so option should be, correct answer should be first and second quadrant. Okay, now see next question, question number 16 here. Okay, पहा question number 16 मध्ये काय बोलतात ते. I guess a simple question आहे. Suppose that h, k, okay, 1, 2 and -3, 4 lie on a line. हे 3 पॉइंट एका लाईन वरती आहेत. ठीक आहे, पहिला पॉइंट काय रे, 1, 2, ओके. सेकंड पॉइंट -3, 4 अँड थर्ड पॉइंट जो आहे ना h, k, तो हा वाला पॉइंट आहे बरं. दिस क्वेश्चन थोडंसं परत पूर्ण वाचून घेऊया आपण. सपोज दॅट पॉइंट h, k, 1, 2 -3, 4 lie on a line. Okay, if line L2 passing through point h, k, if line L2, this is L2, L2 passing through point h, k, okay, and 4, 3 and 4, 3 and 4, 3. अच्छा, दोन पॉइंट मधून एक लाइन है L2 जो कि पास होता है, and that line L2 is actually perpendicular to L1. हा जो L1 लाइन है ना, याला तो परपेंडिक्युलर आहे. मग ते आपल्याला विचारतात देन व्हॅल्यू ऑफ k डिवाइड बाय h इज, h आणि k चा व्हॅल्यू फाइंड करा, टाकून द्या, k बाय h करा, आन्सर मिळून जाईल तुम्हाला. बट ते कसं करणार? तर हे तीन लाईन, हे 3 पॉइंट एका लाईन वरती आहेत. ठीक आहे, इथून पण पास होतोय. ओके, याचा स्लोप इंटू याचा स्लोप, इट शुड बी -1 बिकॉज दीज टू लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. याचा स्लोप काय बनतो रे, याला मी m1 बोलतो. m1 इज इक्वल टू y2 - y1, दैट इज 2, याला बोलतो y2 - y1, that is 4 -2 is 2 divided by x2 - x1, that is -3 - 1 is -4, that is equal to -1 divided by 2. Okay, हा -1/2 बनतो. That means हा जो m2 आहे ना, ठीक आहे, चलो m2 चा स्लोप काय बनतो, y2 - y1, k - 3, k - 3 divided by x2 - x1, that is h - 4. So m1 into m2 has to be -1 because these two lines are perpendicular to each other. Okay, so इथे कॅल्क्युलेशन करतोय आम्ही, m1 into m2 has to be -1 here. Okay, तर m1 चा व्हॅल्यू पहा रे, m1 चा व्हॅल्यू इज -1/2. ओके, m2 चा व्हॅल्यू काय रे, k - 3 डिवाइड बाय h - 4 इज इक्वल टू -1 करा, माइनस कॅन्सल करा, h आणि k म्हटलं तुम्हाला एक इक्वेशन मिळेल रे. वी गेट इक्वेशन इन टर्म्स ऑफ h आणि k. h आणि k चा एक इक्वेशन मिळतो यार. h आणि k दोन अननोन फाइंड करण्यासाठी दोन इक्वेशनचं गरज आहे बेसिकली आपल्याला, बरोबर ना. सो इथे तर एक इक्वेशन मिळेल तुम्हाला. हे पहा, माइनस कॅन्सल करतो. ओके, 2 तिथे जातो. ओके, सो k - 3 इट शुड बी इक्वल टू 2h - 8. येस, दॅट मीन्स 2h - k हॅज टू बी 5. एक इक्वेशन मिळतं. आता सेकंड इक्वेशन कसं करणार पहा. आणखीन कोणता इनपुट डेटा आहे का की ज्याचा आपण ऍक्च्युअल मध्ये आणखीन यूज नाही केला. आय गेस ते 3 पॉइंट एका लाईनवरती आहेत, याचा आपण आणखीन यूज नाही केलेला. हा जो स्लोप आहे ना m1, जो की -1/2 आहे, m1 इज इक्वल टू -1/2, या लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप याचा पण पाहिजे. याला पण मी m1च बोलणार आहे बिकॉज लाईन तर सेमच आहे ना. सो स्लोप ऑफ दिस लाईन इज y2 - y1, दॅट मीन्स k - 4 डिवाइड बाय x2 - x1, दॅट मीन्स h + 3. हा पण -1/2च पाहिजे अरे. सो k - 4 divided by h plus 3 has to be -1/2 here. इक्वेट करा, h आणि k मतलब तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. इथे h आणि k चा एक इक्वेशन, इथे पण h आणि k चा एक इक्वेशन, दोघांना सिम्प्लिफाय करा ना. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ h आणि k. h आणि k चा व्हॅल्यू आल्यानंतर टाकून द्या, तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. येस, मग सी नेक्स्ट क्वेश्चन. तर पहा या क्वेश्चन मध्ये काय, स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2,3. एक 2,3 पासून एक लाईन पास होणार आहे. ओके, सो 1, 2 and 3 मे बी इथे एक पॉइंट असेल. से फॉर एक्झाम्पल दिस 2,3. ओके, सो 2,3 या पॉइंट पासून एक लाईन पास करायची आपल्याला. फाईन इंटरसेक्टिंग अ लाईन x + y इज इक्वल टू 7. हा जो लाईन आहे ना रे, x + y इज इक्वल टू 7 वाला, दॅट इज x/7 + y/7 इज इक्वल टू 1 वाला लाईन आहे हा वाला. ओके, x/7 y/7 इज इक्वल टू 1 वाला लाईन आहे. याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता पहा, स्लोप इज -1. या लाईनचा जो स्लोप आहे ना, स्लोप इज ऍक्च्युअली -1, मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x बाय कोएफिशिएंट ऑफ y. दॅट मीन्स हा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे ना, दिस हॅज टू बी 135 हियर. तो जर का 135 असेल, डेफिनेटली हा 45 असणार आहे. हा असणार आहे 45. ओके, ठीक आहे. पुढे काय विचारतात पहा. सो स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2,3, स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2,3 and intersecting this line at a distance 4 units from this point P. हा जो P पॉइंट आहे ना, यापासून ना एक अशी लाईन ड्रॉ करायची, बट ती लाईन ना या लाईनला 4 युनिट डिस्टन्स नंतर इंटरसेक्ट झाला पाहिजे. म्हणजे इथून 4 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर इंटरसेक्ट झाला पाहिजे, असा लाईन ड्रॉ करायचा आणि त्या लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड करायचा आहे. येस, पहा थोडंसं अवघड आहे.
मी एक काम करतो इथे, मी जस्ट एक लाईन ड्रॉ करतो इथे. आय विल जस्ट ड्रॉ परपेंडिक्युलर हियर, एक जस्ट परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि त्या परपेंडिक्युलर सेगमेंटचा लेंथ फाइंड करण्यामध्ये माझा सध्या आता इंटरेस्ट आहे. आणि मला समजत नाही यार की म्हणजे एक्झॅक्टली फोर युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर एक्झॅक्टली कोणत्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे काहीच आयडिया नाही आहे. ओके, सो विल फाइंड दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स. से फॉर एक्झाम्पल याला मी बोलतोय पी. ओके, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, हा जो लाईन आहे ना, या लाईनचा इक्वेशन आहे पहा, एक्स प्लस वाय मायनस ऑफ 7 इज इक्वल टू 0. हा पॉईंट मी इथे टाकून देतो पहा. ओके, आपला जो असतो ना डिस्टन्सचा फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन ax1 by1 प्लस c डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 प्लस b स्क्वेअर अगेन 1 स्क्वेअर. हा पॉईंट यामध्ये टाका, a x1 दॅट इज 2, b y1 दॅट इज 3 प्लस c. ओके, सो हा जो डिस्टन्स आहे ना रे, हा डिस्टन्स किती बनतो पहा, p चा व्हॅल्यू बनतो अंडर रूट ऑफ 2, वरती 2 बनतं, मायनस ऑफ 2 डिवाइड बाय रूट 2 इज रूट 2 चा मॉड करा. ओके, सो हा डिस्टन्स रूट 2 हे मला समजलं इथे, p इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2. यार आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं 4 डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर मीट झाला पाहिजे. यार इथे तर रूट 2 डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतरच मीट होतं. सो या डायरेक्शनमध्ये जायचं नाही हे क्लिअर आहे. सो मे बी या डायरेक्शनमध्ये जायचं असेल, सो दॅट रूट 2 पेक्षा हा जास्त डिस्टन्स आहे ना, मे बी 4 डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर तो मीट होईल मे बी. ओके, मी काम करतो, मी इथे एक अशी लाईन ड्रॉ करतोय पहा. विल ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन हियर, एक हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ करतो. तुम्हाला समजतं का हा डिस्टन्स 3 आहे, दॅट मीन्स दिस डिस्टन्स हॅज टू बी 3 हियर, वाय कोऑर्डिनेट हॅज टू बी 3. यार हा पॉईंट तर या लाईनवरती ना, या लाईनवरती ना, या लाईनवरती 3 टाका ना, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ एक्स एस 4. सो 4 टाका, 3 टाका, 4 प्लस 3 7, तो सॅटिस्फाय करेल. येस, मग मला असं समजतं इथे की दिस इज 2, दिस इज 4. यार हा 2 आहे, हा 4 आहे, दॅट मीन्स हा 2 आहे. म्हणजे इथून ना या पॉईंटमधून, या पॉईंटवरतून या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल कराल तर रूट 2 डिस्टन्स नंतर मीट करताय, या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल कराल तर 2 डिस्टन्स नंतर मीट करताय, बट आपल्याला तर 4 डिस्टन्स नंतर मीट करायचं आहे, म्हणजे आणखीन पण असं जायला लागेल आपल्याला. समजतं तुम्हाला? आणखीन याला इकडे शिफ्ट करायला लागेल, मे बी हा डिस्टन्स 4 होऊ शकतो पुढे जाऊन. येस, सो हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स मी 4 इथे अज्युम करतो की चलो एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जा, तो तिथे मीट होईल, इथे मीट होईल. आणि हा जो लाईन आहे ना, हा वाला लाईन, या लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड करायचा, या वाला लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड करायचा. येस, आय एम अज्युमिंग दिस अँगल एज अल्फा. अल्फा इज द अँगल मेड बाय दिस लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, बट तो क्लॉकवाईज वाला अँगल आहे. सो टॅन ऑफ, म्हणून तो त्या अँगलला आपण मायनस अल्फा ट्रीट करणार आहे स्लोप काढते वेळी. सो टॅन ऑफ मायनस अल्फा इज अवर आन्सर. टॅन ऑफ मायनस अल्फा इज नथिंग बट मायनस ऑफ टॅन अल्फा. सो या लाईनचा जो स्लोप विचारतात ना, या लाईनचा स्लोप इज नथिंग बट मायनस ऑफ टॅन अल्फा. ओके, स्लोप इज इक्वल टू टॅन अल्फा, रिक्वायर्ड स्लोप इज इक्वल टू मायनस ऑफ टॅन अल्फा. यू जस्ट नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ टॅन अल्फा हियर. फक्त आपल्याला टॅन अल्फाचा व्हॅल्यू फाइंड करायचा इथे. ओके, नाउ सी फॉर दिस ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये मी या अँगलला ना से फॉर एक्झाम्पल बीटा कन्सिडर करतो. हा टोटल अँगल इज बीटा, टोटल अँगलला बीटा कन्सिडर करतो. इफ दिस इज 45, दिस हॅज टू बी 45. आपण 45 असेल पहा ना, एक्स ॲक्सिसला तर शिफ्ट केला असं वरती. ओके, इफ दिस इज 45, दिस हॅज टू बी 45 अगेन, बिकॉज हा 90 आहे, हा 90 हा 45, तर हा पण ऑटोमॅटिकली 45. इफ दिस इज रूट 2, दिस हॅज टू बी रूट 2 अगेन, हा पण परत रूट 2 झाला पाहिजे. येस, इफ दिस इज 4 हायपोटेनस पहा या ट्रायंगलमध्ये 4 स्क्वेअर 16 मायनस ऑफ रूट 2 स्क्वेअर 2, 16 मायनस 2 इज 14, दॅट मीन्स दिस इज अंडर रूट ऑफ 14. अंडर रूट ऑफ 14 पायथागोरस यूज करा. फाइंड काय करायचं आपल्याला, वी नीड टू फाइंड अल्फा ना, टॅन अल्फा फाइंड करायचं ना आपल्याला. मी इथे असं बोलू शकतो का यार, बीटा मायनस ऑफ 45 और बीटा मायनस ऑफ अल्फा इज 45 ना, बीटा मायनस ऑफ अल्फा इज 45. अदरवाइज जस्ट अल्फा टॅन अल्फा फाइंड करायचा ना. अल्फा कॅन बी रिटन एज बीटा मायनस ऑफ 45, सिंपल. बरोबर ना, बीटा मायनस 45 करेल अल्फा येईल. सो जस्ट अप्लाय टॅन हियर. सो टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू टॅन ऑफ बीटा, टॅन ऑफ बीटा minus 45, tan a minus b is tan a minus of tan b. Okay, divide by 1 plus tan a tan b, 1 plus tan a tan b. tan a tan b उलटा केला. ओके, that is equal to what is tan beta? tan beta काय यार या ट्रायंगल मध्ये? tan means opposite side, root 14 by adjacent side, root 2. root 14 by root 2 is root 7. So tan beta is root 7 minus of tan 45 is 1 divide by 1 प्लस रूट 7, हे 1 आहे आणि हा रूट 7 आहे. हा आपला आन्सर बनेल. हा टॅन अल्फा आहे,
बट आपल्याला मायनस टॅन अल्फा पाहिजे, म्हणजे याचा एक्झॅक्टली उलटा पाहिजे, लाईक 1 मायनस रूट 7 बाय 1 प्लस रूट 7. सो 1 मायनस ऑफ रूट 7 डिवाइड बाय 1 प्लस रूट 7. सो ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस और नो? पण आणखीन एक वेळ पहा, जर का तुम्हाला 4 डिस्टन्स वरती जाऊन मीट करायचं असेल ना, आणखीन एक ऑप्शन आपल्याकडे असा होता पहा, इथून ना या पॉईंट पासून मी जर का असं स्विच केलं असतं तर ओके, डिस्टन्स इन्क्रीज झाला असता आणि कुठेतरी जाऊन 4 डिस्टन्स नंतर तो 4 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर ओके तो मीट झाला असता. मे बी हा असला असता तो लाईन, मे बी ओके. सो या लाईनचा तुम्हाला स्लोप फाइंड करायचा होता, या लाईनचा तुम्हाला स्लोप फाइंड करायचा होता, समजतं का? या लाईनचा तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये स्लोप फाइंड करायचा होता इथे. ओके, पण ऑप्शनमध्ये लकीली आपण जो मेथड केला ना त्या मेथडने आन्सर आलेलं. बट असं पण होऊ शकतं की या लाईनचा स्लोप दिला असेल. अशा 2 लाईन्स आहेत पहा या पॉईंटमधून पास होणाऱ्या, विच विल मीट दिस लाईन ॲट अ डिस्टन्स 4 युनिट्स फ्रॉम दिस पॉईंट पी. ओके, थोडंसं विचार करा तुम्ही की या लाईनचा स्लोप कसा फाइंड कराल. एक तर साधी गोष्ट आहे, मला इतकं तरी समजतं की इथून ना 4 डिस्टन्स मीट करण्यासाठी बीटा इतका अँगल ज्यावेळेस मला शिफ्ट व्हायला लागला, सेम सिमेट्री आहे. मला 4 डिस्टन्स वरती मीट करायचं असेल, इवन दिस अँगल हॅज टू बी बीटा. हा पण अँगल ना बीटाच असायला हवा, तो पण अँगल बीटा असायला हवा. येस, ठीक आहे. तुम्हाला समजतं का? इथून हा जो अँगल हा 45 किती, हे पहा हा अँगल किती आहे 45 आहे. येस, सो हा अँगल 45 असायला हवा, एक्झॅक्टली व्हर्टिकल. दिस वाय ऍक्सिस हा ऍक्च्युअली वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, हा वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. ओके, हा तर कलर चेंज करतोय पहा, मी याच्याबद्दल बोलतोय. दिस 45 ऍक्च्युअली. ओके, समजलं तुम्हाला? इथून हा 45, इथून हा 45. येस, इथून हा टोटल बीटा, इथून हा टोटल बीटा, आणि हा 45 आणि हा बीटा यांच्यामधला जो अँगल आहे ना हा अल्फा आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं माहिती का? यू नीड टू कॅल्क्युलेट स्लोप ऑफ दिस लाईन. या लाईनचा स्लोप फाइंड करायचा ना, दॅट मीन्स या लाईनचा टॅन ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन. अरे या लाईनचा टॅन ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय रे? इथून अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय पाहा ना तुम्ही, 45 प्लस 45 प्लस अल्फा, 90 प्लस अल्फा येतो. काय 90 प्लस अल्फा येतो. tan 90 plus alpha is the slope of this line, and tan 90 plus alpha is nothing but minus of cot alpha. So minus of 1 by tan alpha. That means minus of tan alpha जर ऑलरेडी कॅल्क्युलेट केला पहा, tan alpha जर ऑलरेडी हा कॅल्क्युलेट केला, याचा उलटा करा. 1 plus root 7 divide by root 7 of root 7 minus of 1. हे मायनस साइन आतमध्ये टाका. आन्सर विल बी 1 plus root 7 divide by 1 minus of root 7. 1 plus root 7 by 1 minus root 7. असं ऑप्शन दिसत नाही दुसरा, नाही का? ओके, सो ऑप्शन नंबर बी इथे मी मार्क करेन. बट तुम्ही हे समजून घ्या की आणखीन एक लाईन आहे. ओके, मे बी तुमचा आन्सर जर का मॅच नाही झाला तर तुम्ही तो दुसऱ्या लाईनचा स्लोप फाइंड कराल एक्झाम मध्ये. येस, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. पहा क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय बोलतात ते, इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, मध्ये 2 लाईन परपेंडिक्युलर आहे काय? ठीक आहे, चलो हे दोन्ही लाईन्स ना परपेंडिक्युलर इथे मी ड्रॉ करतो. येस, फर्स्ट लाइन जो आहे तो आहे पहा x प्लस a मायनस ऑफ 1 इंटू वाय अँड दॅट इज इक्वल टू 1. अँड सेकंड लाइन जो आहे तो 2x प्लस a स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू 1. a स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू 1. अशा 2 लाइन्स आहेत. ठीक आहे, सो दीज 2 लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, देन डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फ्रॉम ओरिजिन. यार ओरिजिन असेल कुठेतरी, मे बी चलो इथे ॲज्युम करतो मी ओरिजिन इज 0 0. सो हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. यार याचा स्लोप किती असेल पहा बरं. m1 इज इक्वल टू स्लोप मीन्स मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y. बरोबर ना? या लाईनचा स्लोप म्हणजे काय रे? मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y इज a स्क्वेअर हियर. आणि तुम्हाला माहिती ना, इफ लाइन्स आर परपेंडिक्युलर m1 into m2 has to be minus 1. So m1 into m2 has to be minus of 1. So m1 value पहा minus of 1 divided by a minus of 1. Okay, into m2 is minus of a divided by a square. Minus of 2 divided by a square. Minus of 2 divided by a square. Okay, minus of 2 divided by a square. It has to be minus of 1 here. It has to be minus of 1. Okay. तर पहा हा -1 इथे कॅन्सल करतोय मी, इथे हा तिकडे जातो मल्टिप्लाय होतो. सो मायनस ऑफ 2 शुड बी इक्वल टू a स्क्वेअर इंटू a मायनस ऑफ 1. ओके, a स्क्वेअर इंटू a मायनस 1 हॅज टू बी मायनस ऑफ 2 हियर. मल्टिप्लिकेशन करून घ्याल तुम्ही, पहा रे इथे a स्क्वेअर इंटू a क्यूब बनेल. ओके, मायनस ऑफ a स्क्वेअर. ओके, प्लस 2 बनेल, प्लस 2 हॅज टू बी 0. असा a चा व्हॅल्यू तुम्हाला शोधायचा आहे की जो याला सॅटिस्फाय करेल.
इफ आई सबस्टिट्यूट ए एज 1 से फॉर हे पा 0 आणि 1 नाही बोलत आहे, ए बिलॉंग्स टू रियल नंबर एक्सेप्ट 0 आणि 1. 0 आणि 1 सोडून करा, 0 आणि 1 सोडून करा. मी जस्ट थोडंसं रॅन्डमली कॅल्क्युलेट करतो व्हॅल्यूज काय काय बनवू शकतात, बिकॉज हा इक्वेशन तर सॉल्व्ह नाही होऊ शकत आहे, क्वाड्रेटिक तर नाही आहे हा. ओके, सो मी जस्ट 1 सबस्टिट्यूट करून बघतो. 1 तर नाही करायचं आहे, 1 - 1 0, बट स्टील ठीक आहे. चलो 2 सबस्टिट्यूट करून पहा, 2 क्यूब 8 बनतो, 8 मायनस जास्त बनतो. -1 सबस्टिट्यूट करा, -1 चा क्यूब इज -1, -1 -1 चा स्क्वेअर इज अगेन 1 -1. सो -1 इज -2 + 2 करा, 0 बनतो ऍक्च्युअली. दॅट मीन्स ए हॅज टू बी -1. एचा व्हॅल्यू काय बनतो मुलांना, -1 बनतो, -1. सो जस्ट बाय ऑब्झर्वेशन तुम्हाला इथे एचा व्हॅल्यू मिळून जाईल. आता एक्झाम मध्ये असा इक्वेशन जर का सिम्प्लिफाय नसेल होत, लाईक क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, फॅक्टर्स वगैरे नाही पडू शकत आहे. सो मे बी तुम्ही रॅन्डमली अशा व्हॅल्यूज चेक करा, 0 0 1 2 3 0 -1 -2 -3 असे जस्ट एक रॅन्डम व्हॅल्यूज चेक करा, मे बी तुम्हाला आन्सर मिळेल. थोडंसं इक्वेशन पाहून पण कधी कधी व्हॅल्यू तुम्हाला चेंज करायला लागते. ओके, की काय ॲज्युम केलं पाहिजे. लाईक से फॉर एक्झाम्पल 1 जर का मी टाकत असेल किंवा 2 टाकत असेल, मग हा आन्सर जो आहे तो 0 पेक्षा खूप दूर जात असेल, तर मे बी थोडंसं ड्रास्टिकली चेंज करायला लागेल तुम्हाला व्हॅल्यूज. येस, बट ठीक आहे. चलो दुसरा तर वे असा पण आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे इथे की a + 1 इज 1 फॅक्टर. a+1 याला ना या क्वाड्रेटिक याला तुम्ही जर का सिम्प्लिफाय कराल, सो a इज इक्वल टू -1 जे बोलतोय आपण, a इज इक्वल टू -1 हे अलाव करतात आपल्याला. a इज इक्वल टू -1चा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आणखीन पण अशा काही व्हॅल्यूज आहेत का की जे या इक्वेशनला सॅटिस्फाय करू शकतात, मी असं विचार करतो. ठीक आहे ना, आपण ट्राय करूया, फाईंड करूया. पहा, गरज नाही आहे ॲक्च्युली ते, बट स्टील मी तुम्हाला करून दाखवतो इथं. ओके, सो a+1 a इज इक्वल टू -1 सॅटिस्फाय करतो, मीन्स a+1 इज अ फॅक्टर. ओके, याचा कोण आहे हा a³ -a² + 2. यस, इथे मी लिहितो a² इंटू a³ बनतो, a² इंटू 1 इज a² बनतो. ओके, मायनस करतो इथे मायनस हे कॅन्सल होतं, इथे बनतो -2a² + 2. इथे करतो पहा -2a इंटू a इज -2a². ओके, -2 इंटू 1 इज -2a हियर. ओके, यस, देन हे सिम्प्लिफिकेशन कराल तुम्ही तर इथे प्लस कराल, इथे मायनस कराल. ओके, सॉरी इथे प्लस कराल, तर हा बनेल पहा 2a + 2 बनेल. देन इथे मी करतोय पहा +2, 2 इंटू a इज 2a, 2 इंटू 1 इज 2. ओके, मायनस कराल, इथे 0 बनून जाईल डायरेक्टली. सो हा जो क्वाड्रेटिक हा जो इक्वेशन दिसतोय, मी या इक्वेशनला असं लिहू शकतो पहा a+1 इंटू a² -2a + 2 असं लिहू शकतो. इज इक्वल टू 0 करू शकतो, मी. यस, तर इथे एच्या काय काय व्हॅल्यूज बनतात तुम्ही पाहू शकता. एक तर a इज इक्वल टू -1 तर आपण ऑलरेडी फाइंड केलाय. येस, आणि जो सेकंड व्हॅल्यू आहे तो हा क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला सेकंड व्हॅल्यू मिळणार आहे. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, √b² -4a इंटू c हा जो अंडररूट मध्ये निगेटिव्ह बनतो, सो बाकी व्हॅल्यूज आणखीन काही येणार नाही. सो याची एकच व्हॅल्यू आहे फिक्स, जी काय आहे -1, टाकून द्या ना -1. हे पहा मी सर्व रब करतो. ए व्हॅल्यू इज -1 हे क्लिअर आहे. आता ए व्हॅल्यू -1 इथे टाकून द्या, याच्या जागी -1 टाका, इथे पण याच्या जागी -1 टाका. 2 लाईन्स येतील, बरोबर ना. हे 2 लाईन्स येतील ना तुम्हाला, मग या 2 लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करा. 2 लाईन्स आल्यानंतर सायमल्टेनियसली सिम्प्लिफाय करा, यू विल गेट इंटरसेक्शन पॉईंट अँड जस्ट फाइंड डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. 0 0 पासून डायरेक्टली तुम्हाला हा डिस्टन्स असं फाइंड करायचं बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, आणि आन्सर तुम्हाला मॅच करायचा. येस, सो जाऊया पहा नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 19. तर पाहून घ्या एक्झॅक्टली क्वेश्चन काय. काय बोलतात, रिजन रिप्रेझेंटेड बाय काहीतरी मॉड्युलस फंक्शन दिला, तर त्या मॉड्युलस फंक्शन काहीतरी रिजन रिप्रेझेंट करतात ते. ओके, पहा फर्स्ट जो फंक्शन आहे x -y. यस, फर्स्ट जो आहे x -y चा मॉड इज लेस दॅन इक्वल टू 2. तुम्हाला माहिती मॉड काढलं तर प्लस और मायनस साइन तिथेच जायचं असतो, त्याच साईडला. प्लस और मायनस साइन करतो इथे मी, x -y इज ॲक्च्युअली लेस दॅन इक्वल टू 2 असं करतोय. म्हणजे याचे ॲक्च्युअली 2 इक्वेशन आहेत. एक तर आहे x -y इज लेस दॅन इक्वल टू 2. यस, एक आहे x -y, हे पहा -x -y मीन्स -x + y. ओके, इज लेस दॅन इक्वल टू 2 असे 2 इक्वेशन्स आहेत. जस्ट डिवाइडेड बाय 2, सो युल गेट x/2. ओके, प्लस y डिवाइड बाय -2 इज लेस दॅन इक्वल टू 1. इथे बनतो पहा x डिवाइड बाय -2. ओके, प्लस y डिवाइड बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू 1. यस, असे 2 इक्वेशन आपल्याला मिळतात. म्हणजे या एका इक्वेशन वरतून असे आपल्याला 2 इक्वेशन, इनइक्वेशन बोलतो मी त्याला, इनइक्वेशन मिळतात. ओके, इक्वेशन आहेत, इनइक्वलिटी साइन आहे इथे. ओके, सो असे पहिले ड्रॉ करा. हे दोन्ही इक्वेशन्स आधी तुम्ही ड्रॉ करा इथे. ओके, सो x डिवाइड बाय 2
पारे इथे बोलतो 1, इथे आहे आपला 2, 1 2 -1 -2 -1 -2. सो x/2 हा वाला पॉईंट, y/-2 y/-2 हा वाला पॉईंट, या दोघांना जॉईन करायचं तुम्हाला. येस, या दोघांना मी जॉईन करतो इथे. ओके, सो हा वाला तो लाईन आहे. लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन असतो. सो या लाईनच्या या डायरेक्शनमध्ये मी पाहणार आहे इथे इज इक्वल टू ज्यावेळेस असतं ना, तर ते या लाईनवरती इच अँड एव्हरी पॉईंट विल सॅटिस्फाय दॅट इक्वेशन. इक्वल टू असेल तर लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, ग्रेटर दॅन मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन. ओके, सो या लाईनच्या या साईडवाला सर्व पॉईंट, या लाईनच्या या साईडवाला सर्व पॉईंट, इच अँड एव्हरी पॉईंट विल सॅटिस्फाय दिस इन इक्वेशन. ट्राय करा. से फॉर एक्झाम्पल 0 0 हा या साईडला पॉईंट आहेच ना, टाका 0 0 0 बनतो, 0 इज लेस दॅन 1. येस आहे. बट या साईडवाला पॉईंट से फॉर एक्झाम्पल 2, -2 हे पहा हा पॉईंट 2, -2 2 टाका, 2/2 1 -2 टाका, -2/-2 1 1 + 1 2 2 इज नॉट लेस दॅन 1 ना. सो या साईडवाले पॉईंट इक्वेशन सॅटिस्फाय नाही करत, सो म्हणून या साईडवाला कन्सिडर करायचं, या लाईनच्या या साईडला. येस, देन सेकंड इक्वेशन काय पहा, x/-2, तर x/-2 इथे. येस, देन y/2 तर हा आहे बरोबर, जॉईन करतोय. अगेन लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे ओरिजिन वाला एरिया, म्हणजे या लाईनच्या या साईडला, या लाईनच्या या साईडला. ओके, चलो आणखीन बाकी दोन लाईन्स पहा काय आहेत. इथे पहा सेकंड x + y इज लेस दॅन इक्वल टू 2 बोलतात, x + y इज लेस दॅन इक्वल टू 2 बोलतात. ओके, दॅट मीन्स मॉड ऑफ मॉड काढलं प्लस और मायनस साइन द्यायचा. ओके, प्लस और मायनस x + y इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 2 बोलतो इथे. ओके, सो एक तर इथे दोन इक्वेशन बनतात परत, इथे दोन इक्वेशन बनतात परत. ओके, एक तर पहा x + y इज लेस दॅन इक्वल टू 2 आणि दुसरा आहे -x - y इज लेस दॅन इक्वल टू 2. 2 ने डिवाइड कराल x/2 प्लस y/2 इज लेस दॅन इक्वल टू 1. येस, आणि हा बनतो पहा x/-2 प्लस y/-2 इज लेस दॅन इक्वल टू 1. असे दोन इक्वेशन बनतात परत. सो x/2 y/2 हा वाला तो लाईन आहे, हा वाला. आणि लेसर दॅन मीन्स अगेन टुवर्ड्स ओरिजिन, हा वाला साईड. ओके, या लाईनच्या पण या साईडला इथे पहा x/-2, येस y/-2 हा वाला, हे दोन पॉईंट जॉईन करा तर हा वाला लाईन आहे. या लाईनच्या परत लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे हा वाला डायरेक्शन. सो हा जो काही बनतोय ना, या डायग्राम बद्दल ते आपल्याला विचारतात, काय बनतोय हा, काय रे हा काय आहे. ओके, तुम्हाला समजतं का, हा जो लाईन होता ना आपला, हा वाला लाईन, हा 135 वाला अँगल, हा टोटल 135 डिग्री वाला अँगल हा. ओके, कारण की हे तुम्ही पाहाल तर x/2 प्लस हा x/2 प्लस y/2 इज इक्वल टू 1 वाला लाईन आहे तो वाला. ओके, सो स्लोप 1 नाही, दॅट मीन्स स्लोप -1 आहे, दॅट मीन्स अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज 135. ओके, हा अँगल 45 बनेल. येस, इवन तुम्ही हे चेक करू शकता, हा जो आहे ना हा वाला, हा अँगल 45. तुम्ही चेक करा ही लाईन काय, त्या लाईनचा स्लोप पहा 1 नाही, काय लाईन आहे पहा 2 आणि खालती -2 आणि खालती -2 वाला. ओके, हा वाला लाईन आहे, तो या लाईनचा स्लोप 1 बनतो, दॅट मीन्स तो अँगल 45 बनतो, म्हणजे हा पण 45 आहे. यार 45 + 45 हा टोटल अँगल 90 बनतो, दॅट मीन्स इज स्क्वेअर बनतो. एक अँगल 90 झाला, ठीक आहे, चलो एक अँगल 90 झाला, बाकी पण अँगल तुम्ही चेक करा, सर्व अँगल्स तुम्ही असं ऑब्झर्व कराल ना, सेम 90 बनतील, बिकॉज हे लाईन्स पॅरलल आहेत, हे पण लाईन्स पॅरलल आहेत. ओके, सर्व अँगल्स इथे 90 बनतात, प्लस जो साईड आहे ना, साईडचा व्हॅल्यू पण सेम आहे. जसं की हे पहा, हा हे 2 आहे, हे पण 2 आहे, 2² 4 + 2² 4 इज इक्वल टू √8. हा बनतो आपला हा हायपोटेनियस या ट्रायंगलचा. सेम इथे अप्लाय करा, हा पण √8, हा पण √8, हा पण √8. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज नथिंग बट 8 हियर. एरिया ऑफ स्क्वेअर काय बनतो, स्क्वेअर ऑफ साईड 2√2. येस, 2√2 साईड बनतो, √8 मीन्स 2√2 ना. स्क्वेअर तर आहे, फिक्स आहे, स्क्वेअर आहे, रोम्बस नाही, स्क्वेअर आहे. ओके, आणि जर की साईडचा जो लेंथ आहे, साईडचा लेंथ 2√2 आहे, बट एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो 8 बनला असं, बट इथे 16 बोलतोय, सो रॉंग आहे. सो ऑप्शन नंबर 4 हा आपला इथे आन्सर असेल. स्क्वेअर ऑफ साईड लेंथ 2√2 युनिट्स. ओके, तर इथे पण आपण 2019चे सर्व MCQs केलेले आहेत फ्रॉम स्ट्रेट लाईन, लोकस अँड स्ट्रेट लाईन. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी MCQs जमले असतील. ओके, नसेल जरी जमले तरी हे इथे जे एक्सप्लेन केलेल्या आहेत गोष्टी, ओके, त्यातून तुम्हाला समजलं असतील गोष्टी. तर नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया आपण, 2020चे JEE मेन्सचे क्वेश्चन्स करूया आपण फ्रॉम लोकस अँड स्ट्रेट लाईन अगेन. ओके, सो सेशन मी इथे क्लोज करतो.